आवाज चेक करा. जे लाईव्ह जॉईन झालेले त्यांनी एकदा आवाज चेक करा, आवाज पोहोचतोय का. खाली चॅट बॉक्स मध्ये जाऊन रिप्लाय करायचा काय प्रॉब्लेम असेल तर. आज पहिलाच दिवस आहे, थोडा वेळ होऊ शकतो किंवा थोडे प्रॉब्लेम येऊ शकतात. तुमचं नेटवर्क पण चेक करा, कारण इथं सगळ्या गोष्टी ठीक आहेत. तुमचं नेटवर्क जर ठीक नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमचं नेटवर्क ठीक करा आणि त्यानंतर तुम्ही जॉईन व्हा. जर काही प्रॉब्लेम आलेच तर रिफ्रेश करायचं, पुन्हा एकदा जॉईन व्हायचं. काही जण जॉईन झाले आहेत, आपण एक 2 मिनिट वाट पाहूया, अजून बाकीचे मुलं जॉईन होतील. पहिलाच दिवस आहे, काही प्रॉब्लेम येऊ शकतात. आता मला कॉल मात्र कोणी करू नका, कारण मी मात्र लेक्चर मध्ये आहे, तुमचा कॉल रिसिव्ह करू शकत नाही. 8:30 नंतर मी तुमचा कॉल रिसिव्ह करेल. मिस कॉल असेल तर मी तुम्हाला रिपीट कॉल करेल रिटर्न. आता मात्र फक्त जे जॉईन झाले आहेत किंवा तुमचे कोण फ्रेंड सर्कल मध्ये जॉईन झाले आहे का, त्याला काही प्रॉब्लेम आहे का बघा, त्याला जॉईन करण्याचा प्रयत्न करा. कारण पाठीमागच्या 2 दिवसापूर्वी ज्यावेळी मी लाईव्ह लेक्चर घेतलं होतं त्यावेळी मात्र प्रॉब्लेम आले होते, बऱ्याच जणांना जॉईन होता आलं नव्हतं. जे समोर ऑफलाईनला आले त्यांनी मात्र आजपासून काळजी घ्यायची. आपण तुम्हाला लाईव्ह पण बघतायत लोक, त्यामुळे थोडंसं क्लासमध्ये बसलेला आहात, बाकी आवाज करणार नाही आहात, बरोबर की नाही. आता बरेच दिवस आतमध्ये घरात बांधून ठेवल्यासारखे असाल आणि आता एकदम मोकळे बाहेर आल्यात, त्यामुळे एका ठिकाणी बसणं थोडंसं तुमच्यासाठी अवघड जाणार आहे. ठीक आहे, आता काय ही सगळी सिच्युएशन आहे, ती फक्त आपल्याकडेच नाहीये, पूर्ण जगामध्ये आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला ऍडजस्ट कराव्या लागतील. खरं तर मी बरेच दिवस ऑफलाईन चालू होते की काय याची वाट पाहिली, पण शक्यता मला खूपच कमी वाटायला लागली. आणि त्यानंतर आपण जसं गेल्या लॉकडाऊन मध्ये आपण प्रयत्न केले होते, तसेच यावर्षी सुद्धा करावे लागणार आहेत असं दिसतंय. आणि म्हणून मी खरं एक 2-4 दिवसापूर्वी पाठीमागच्या आठवड्यामध्येच राज्यसेवेची बॅच मी चालू केली होती. सकाळी 8:30 ते 10:30 या टायमिंग मध्ये एक आहे, आणि 8 ते 10 या टायमिंग मध्ये एक आहे, आणि दुसरी 10:30 ते 12:30 या टायमिंग मध्ये आहे. पण तुमची जी बॅच होती विशेषतः सरळ सेवेची, त्यांना कुठंतरी ऍडजस्ट व्हावं, त्यामुळे एक आठवडा मी वाट पाहिली. आणि तुम्हालाही ऑफलाईन आणि ऑनलाईन प्लस आणखी तिसरा पार्ट रेकॉर्डेड सुद्धा आहे. म्हणजे या तिन्ही पार्ट पैकी जिथं तुम्हाला जॉईन होता येईल तिथं जॉईन व्हायचं. काय सांगतो लक्षात येते ना, की जर हा टायमिंग तुम्हाला ऍडजस्ट होत असेल, तुम्ही ऑफलाईनला इथे येऊ शकत असाल तर नक्की या. मी बसण्याची सोय नक्की करतोय तुमची. क्लासरूम मोठी आहे, गर्दी करायची नाही, खाली थांबायचं नाही, या गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत. पटकन आपलं लेक्चरला यायचं, लेक्चरच्या टायमिंग पुरतं इथं असाल. आणि मास्क कंपल्सरी थोड्या दिवस तरी ठेवा. अजून वॅक्सिनसाठी तुमचा नंबर तर काय आला नसेल, त्यामुळे वॅक्सिन घेईपर्यंत तरी काळजी घ्या. नंतर मास्क नाही वापरला तरी चालेल, पण तोपर्यंत या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची. त्यानंतर काही लोक लाईव्ह करतील. लाईव्ह टायमिंग जे आहे ते सध्या तरी 6:30 ते 8:30 हे असेल. लाईव्ह म्हणजे तुम्ही हे जे इथं क्लासरूम ऑफलाईन मध्ये जे लेक्चर चालू आहे आपल्या क्लासरूम मध्ये, तेच तुम्ही लाईव्ह पाहू शकता. आणि दुसरं, हेच लेक्चर पुढच्या 8 तासात 10 तासात जास्तीत जास्त 12 तासामध्ये त्याच कोर्समध्ये ते रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल होतं. आणि मग तुम्हाला जर रिव्हिजनसाठी वापरायचं असेल किंवा तुमच्या नेटवर्कला काही इश्यू आला असेल तर तुम्ही तेच लेक्चर पुन्हा रेकॉर्डेड पाहू शकता. अशी सगळी सोय तुमच्यासाठी मी केलेली आहे.
उद्देश फक्त एवढाच आहे, तुमचा अभ्यास व्हावा. चला ठीक आहे, बघा आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. आज जास्त मी तुम्हाला काही शिकवणार नाही, कारण पहिलाच दिवस आहे. बऱ्याच वेळा मुलांना प्रॉब्लेम येतात जॉईन होण्यासाठी. एक अभ्यासक्रमाची ओळख आणि जस्ट की चालू झालेले आहेत क्लास, आपल्याला या पद्धतीने करायचे आहेत. यासाठी मी खरं तुम्हाला बोलवलेलं आहे, लाईव्ह, ऑफलाईन आणि रेकॉर्डेड या सर्व स्वरूपामध्ये. तर मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही खरं प्रॉब्लेम मध्ये असाल बरेच दिवसापासून, की बाहेर निघता येत नसेल, अभ्यास घरी किती होतो याच्याबद्दलही प्रश्नचिन्ह आहे. कारण तो जो माऊल लागतो अभ्यासासाठी तो काही घरी वातावरण नसतं. घरी हे घर असतं आणि मग घरामध्ये काही नाहीये, बरोबर. टीव्ही आहे, जेवणाची सोय आहे, अजून झोपण्याची सोय आहे. त्यामुळे घरी अभ्यास काय होत नाही आणि मग एक प्रकारे वातावरण जर नसेल, या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्यावरती होतो. त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मी खरं ही बॅच स्टार्ट केलेली आहे. आणि जेणेकरून याच्या पुढे हे नाही म्हटलं तरी मला असं सध्या तरी चान्सेस असे वाटतात की 1 तारखेनंतर ते बऱ्यापैकी ओपन करतील. नाही म्हटलं तरी काही गोष्टींसाठी परमिशन देतील की 6-7 पर्यंत किंवा या गोष्टी चालू करू, आपण हे बंद करू, अशा पद्धतीने चालू होईल. 1 तारखेनंतर तर काहीच प्रॉब्लेम नसेल, पण तरी 1 तारखेसाठी अजून 10 दिवस बाकी आहेत, 11 दिवस बाकी आहेत. तर हा वेळ वाया न जाऊ देता आपण काही ना काही गोष्टीला सुरुवात करू. ज्यांना या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट होतील ते अटेंड करतील, ज्यांना नाही होणार त्यांच्यासाठी आपण पुन्हा 1 तारखेपासून प्रयत्न करू. तर बघा, आज मी जो सब्जेक्ट चालू करणार आहे, तुम्हाला तसं तर माहितीच आहे, त्याची माहिती मी दिलीच होती तुम्हाला, की सगळ्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या सरळ सेवा या सगळ्या एक्झामसाठी उपयोगी असलेला जिओग्राफी सब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायचा आहे. सगळ्यांनी तो सब्जेक्ट समजावून घ्या की नेमकं त्या सब्जेक्टमध्ये काय अभ्यासायचं आहे. एकंदरीत आज आपली त्याची ओळख होऊन जाईल आणि मग आपल्याला त्यामध्ये नेमके टॉपिक कोणते अभ्यासायचे हे समजेल. आता काहींनी तो सब्जेक्ट केला असेल किंवा काहींचा मात्र झाला नसेल, काहींनी त्याबद्दल वाचन केलं असेल, काहींनी मात्र अगदी एक पानही त्याचं वाचलेलं नसेल, काहींना तो सब्जेक्ट असेल, काहींना त्याच्याबद्दल काहीच माहिती नसेल. काही ठिकाणी आम्ही शिकवताना किंवा त्या सब्जेक्टला सुरुवात करताना आपली थिअरी हीच असते की अगदी बेसिक, की ज्याला याच्यामधली एबीसीडी माहिती नाहीये, म्हणजे त्यांना सब्जेक्टच वाचलेलं नाही किंवा त्याला एक्झामही माहिती नाहीये, अशा ठिकाणाहून आपण सब्जेक्टची सुरुवात करत असतो आणि तिथूनच मी त्या सब्जेक्टची सुरुवात करणार आहे. आपल्या बॅचला टायटल असणार आहे, ही जी बॅच आहे जिओग्राफीची म्हणजे भूगोल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा स्वरूपात ही बॅच आहे आणि त्या टायटल खाली आपण ही बॅच कंडक्ट करणार आहोत. यामध्ये ही जी बॅच तुम्ही अटेंड करणार आहात, ही बॅच तुम्हाला कशासाठी उपयोगी असणार आहे बघा, की ज्या तुम्ही सगळ्या एक्झाम देतात त्याच्यामध्ये काहींचे टार्गेट थोडे वेगळे असतात, पण एक्झाम नेमक्या कोणत्या होतात हे माहिती करून घ्या. कारण याचा फायदा काय होतो बघा, की बऱ्याच वेळा आपल्याकडे खूप चांगलं ग्रॅज्युएशन असतं, आपलं घरचं बॅकग्राऊंड पाहिलं तर खूप चांगलं असतं, आपल्या अपेक्षा सुद्धा बऱ्याच जास्त असतात, पण आपल्याला एक्झामच कोणत्या होतात हे माहिती नसल्यामुळं सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात. आणि मग त्यामुळे आपण कोणाच्या तरी एका गोष्टीकडे पाहून की मला हीच पोस्ट पाहिजे, त्या पोस्टमध्ये अडकलेलं असतो. आणि यामुळे थोडंसं ध्येय ठरवताना तुमचा उद्देश अगदी क्लिअर असावा किंवा तुमची पोस्ट अगदी क्लिअर असावी, यासाठी मी तुम्हाला एक्झाम नेमक्या कोणत्या होतात या गोष्टींची थोडीशी ओळख करून देणार आहे. तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असते की नेमक्या एक्झाम कोणत्या होतात, पण तरी जे नवीन आहेत त्यांना माहिती नसते. नेमकं फक्त त्यांना एवढंच माहिती असते, एखाद्या पोस्टचं नाव काहीतरी माहिती असतं किंवा बस एमपीएससी युपीएससी अशा पद्धतीचे 2 टायटल माहिती असतात, याच्यापेक्षा जास्त त्यांना यामध्ये काहीच माहिती मिळवलेली नसते. त्यामुळे काय करा की मला असं म्हणायचं नाही की तुमचं गोल तुम्ही चेंज करा, फक्त हे माहिती असू द्या की या व्यतिरिक्तही अजून बऱ्याच गोष्टी आहेत. कारण प्रकार असा होतो, मी या एफपीएससी फील्डमध्ये बऱ्याच दिवसापासून आहे आणि मुलंही बरेचसे समोरून जातात. मग हा अनुभव हा सांगतो की मुलं काय करतात बघा, की फक्त आणि फक्त एक एक्झाम समोर ठेवतात आणि गेल्या 4-5 वर्षापासून फक्त त्याच एक्झामची वाट पाहत बसतात. कधी कधी तर असं होतं की त्या एक्झामची ऍडही येत नाही, 2-2, 3-3 वर्ष ऍडही येत नाही. आणि मग प्रकार असा होतो की याच्याकडे सगळी क्षमता असून सुद्धा, एबिलिटीज असून सुद्धा त्याला बाकीच्या गोष्टी माहिती नसल्यामुळं प्रॉब्लेम होतात आणि मग त्यामुळे त्याला त्या पोस्टची, त्या ऍडची वाट पाहत बसावं लागतं. कारण यामध्ये तुम्ही जर अभ्यासक्रम बघितला तर थोडीशी काठिण्य पातळी जास्त कमी आहे, पण बऱ्यापैकी सगळीकडे अभ्यासक्रम सारखाच आहे. त्यात अजून त्याच्या पुढे जाऊन जास्तीच्या गोष्टी सांगायच्या म्हटलं तर असं आहे बघा, की जेवढं तुम्ही वरच्या एक्झामचा अभ्यास कराल तेवढं तुम्हाला खालच्या एक्झामला खूप व्यवस्थित फायदा होतो. आणि त्याच्या पुढे जाऊन आणखीन एक महत्वाची बीट सांगायची म्हटलं तर प्रकार असा आहे की जे बऱ्याच दिवसापासून याच्यामध्ये आहेत, की जसं वरच्या पोस्टची तयारी करतायत पण कदाचित ते इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन किंवा मुख्यपर्यंत जाऊन परत माघारी येतात, यांना पोस्ट न निघल्यामुळे हे कधी कधी काय करतात की ज्या खालच्या एक्झाम आहेत, की जशी पोलीस भरती असेल, तुमच्या क्लरिकल एक्झाम असतील,
या एक्झामची ऍड पकडतात आणि तिथं ती जी एक्झाम आहे ती देण्याचा प्रयत्न करतात. कदाचित फक्त सरळ सेवा पोलीस भरती करणाऱ्या लोकांचा एवढा अभ्यास नसतो आणि मग यांना पोस्ट ती मिळून जाते. त्यामुळे प्रकार मी शिकवताना कधीच सब्जेक्ट असे शिकवलेले नाहीयेत की अगदी काहीतरी फक्त तुमच्याकडून पाठांतर करून घेतोय. अगदी सरळ सेवेसाठी सुद्धा हे जे सगळे सब्जेक्ट मी शिकवलेले आहेत ते टोटली कन्सेप्ट शिकवले. खरं तर हा जो टायटल आहे हा टायटल समजावून घेताना दोन गोष्टींचा खूप आधार घ्यावा लागतो. तो म्हणजेच काय तर कन्सेप्ट बेस अभ्यास आणि दुसरं म्हणजे मॅप रिडिंग. या दोन गोष्टी जर तुम्हाला जमल्या तर हा सब्जेक्ट खूप चांगले मार्क्स देतो. आणि या सब्जेक्टवरती खूप जास्त प्रेम करा, म्हणजे खूप आपुलकीनं तो समजावून घ्या. याचं कारण असं आहे की सगळ्या एक्झाम मध्ये त्याचं वेटेज जास्त आहे आणि कधी तो फसवत नाही आपल्याला. फसवत नाही हे म्हणताना मला नेमकं काय सांगायचं बघा की बरेचसे सब्जेक्ट असे पण आहेत की अभ्यास करूनही मार्क्स देत नाहीये किंवा कधी कधी तो अभ्यास आपल्याला फसवतच नाही, त्यामुळे त्या सब्जेक्टचे मार्क्स मिळतच नाही. पण ज्योग्राफी बद्दल मात्र असं नाहीये की तो अभ्यास केल्यानंतर समजतो सुद्धा आणि प्रत्येक एक्झाम मध्ये खूप चांगले मार्क्स मिळतात सुद्धा. विशेषतः तुमचं फ्रेंड सर्कल जर राज्यसेवा, त्यानंतर ग्रुप बी, त्यामध्ये PSI STI ASO, त्यानंतर ग्रुप सी आणि MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या सरळ सेवा याचा अभ्यास करत असेल तर त्याला विचारा की तुला पाठीमागच्या वर्षांमध्ये नेमक्या अडचणी काय आल्या, कोणते सब्जेक्ट सोपे गेले, कोणते सब्जेक्ट अवघड गेले, कोणत्या सब्जेक्टनं आउटपुट जे आहे म्हणजे थोडेसे मार्क्स जे आहेत ते जास्त मिळून दिले. तर यामध्ये तुम्हाला नक्की रिप्लाय हाच मिळेल की मी सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास केला होता, विशेषतः हिस्ट्री, त्यानंतर सायन्स, त्यानंतर करंट इव्हेंट, हे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मी वाचल्या होत्या. पण याच्यामध्ये अरे व्यवस्थित बसा, सगळ्यांना जागा मिळाली ना? ठीक आहे. बघा उद्यापासून मात्र काय करायचं चला, कारण लाईव्ह लेक्चर आहे, फक्त तुमच्यासाठी नाहीये. त्यामुळे बरोबर किती वाजता यायचं? 6:30 वाजता. उलट 5 मिनिट अगोदर आले तरी चालेल, नंतर तुम्हाला यायला जायला प्रॉब्लेम होतील आणि धावत पळत येणं प्रॉब्लेम आहे, कारण एवढे 5 मजले वरती चालत यायचं, 5 मिनिट तर मनच लागत नाही. आणि एकंदरीत काय होतं की आम्ही सुरुवात केली असते इकडून तिकडून, तर तुम्ही मध्येच आल्यानंतर असं वाटतं की तुम्हाला ती गोष्ट समजेल की नाही, कारण पुढचे 5 मिनिट तुमच्या चेहऱ्यावरती खूप मोठं प्रश्नचिन्ह असतं की नेमकं क्लासमध्ये काय चाललेलं आहे, काय चाललं होतं आणि मी नेमकी कुठून सुरुवात करायची. तर यासाठी काळजी घ्या. इथून पाठीमागं तरी फक्त ऑफलाईन असाल तर 5-10 मिनिट ऍडजस्ट करता येतात किंवा थोडंसं रिपीट येता येतं. पण इथं लाईव्ह बॅच असल्यामुळे, कारण बरेचसे मुलं जे आहेत ते लाईव्ह जॉईन होतात आणि लाईव्ह जॉईन होत असतील तर त्यांना मात्र अगदी ऑड वाटायला नको किंवा क्लासमध्ये असं चालतं की काय असा प्रकार वाटायला नको. यासाठी पुढचे काही दिवस ऍटलीस्ट प्रॉपर ऑफलाईन चालू होईपर्यंत मी ती बॅच लाईव्ह सुद्धा करणार आहे. कारण कदाचित आज पहिलाच दिवस आहे, तुम्ही सगळे इथं पोहोचलाय, पण उद्यापासून कदाचित तुम्हाला रस्त्यावरती पोलिसांनी अडवलं, प्रॉब्लेम आले किंवा अजून काही तुमचे पर्सनल इश्यू असतील तर तुम्हाला इथं नाही आलं तर तुम्हालाही लाईव्ह जॉईन व्हावं लागेल. तर यासाठी थोडीशी काळजी घ्यायची आणि या पद्धतीने जॉईन व्हायचं. चला मी सांगत काय होतो तुम्हाला, तर यासाठी या सगळ्या पोस्ट ज्या आहेत, सगळी प्रोसेस जी आहे ती समजावून घ्या आणि त्या सब्जेक्टचं वेटेज समजावून घ्या. मी तुम्हाला या सब्जेक्टचं वेटेज सांगत होतो की तसं तर सगळ्याच सब्जेक्टला किंवा सगळ्याच विषयांना महत्व आहे, पण सगळे सब्जेक्ट मार्क्स देत नाहीये. त्यामध्ये हा ज्योग्राफी मात्र मार्क्स देण्यामध्ये जातो. जसं तुम्ही आता काल परवाची 21 मार्चच्या दरम्यान जी राज्यसेवेची एक्झाम झाली, त्या राज्यसेवेच्या एक्झाम मध्ये प्रकार असा झाला होता बघा, हिस्ट्री, सायन्स आणि करंट इव्हेंट अगदी आउट ऑफ सिलेबस आलं होतं. आउट ऑफ सिलेबस म्हणजे थोड्याशा वेगळ्याच बीट त्यांनी त्याच्यामध्ये विचारल्या होत्या. ज्याला चांगले मार्क्स आले, कुणाला चांगले मार्क्स आले तर ज्याला ज्योग्राफीने चांगला सपोर्ट केला, पॉलिटीने चांगला सपोर्ट केला आणि त्यामुळे काही सब्जेक्ट जे आहेत की जे अगदी रिझल्ट ओरिएंटेड असतात आणि अभ्यास केला तर नक्की आउटपुट सुद्धा चांगलं देतात, याच्यामध्ये हा ज्योग्राफी सब्जेक्ट जातो. त्यामुळे तो व्यवस्थित समजावून घ्यायचा. आणि सरळ सेवेवाल्यांनी आपल्या ऍडचा टायमिंग बघायचा की नेमकं ऍड कधी येऊ शकते. जर येत नसेल, आपला अभ्यास झालेला आहे, थोडासा आपण सरळ सेवेच्या अँगलला गेला होता, तर थोडंसं वरती जाण्याचा प्रयत्न करायचा आणि आपलं ग्रॅज्युएशन असेल तर थोड्याशा त्या एक्झामच्या फॉर्म सुद्धा तुम्ही फिलअप करायचे, जेणेकरून तुम्हाला नक्की काय होईल की एखादी पोस्ट मिळेल. कारण मी खरं तर पूर्वी या ठिकाणी ज्यावेळी या स्पर्धा परीक्षांना सुरुवात केली होती त्यावेळी असं सांगायचो की तुम्ही अगदी तुमचं टार्गेट फिक्स करा आणि ते टार्गेट जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही म्हणजे ती पोस्ट, तुम्ही तोपर्यंत त्याच्यापासून बाजूला जाऊ नका. पण तो काळ वेगळा होता, म्हणजे 2012, 13, 14 त्यावेळी या स्पर्धा परीक्षांमध्ये गर्दी कमी होती. म्हणजे बरेचसे आपल्या फील्डमध्ये इंजिनियर त्याच्या ग्रॅज्युएशन नुसार आपली एखादी नोकरी जॉईन केली असायची, तिकडे तो काम करत असायचा. डॉक्टर किंवा इतर लोकांचंही असंच होतं, ते MPSC कडे जास्त पाहिजे नाहीत. पण प्रकार असा झालाय की हळूहळू हे जे प्रायव्हेट सेक्टर आहे ते जे वाढायला पाहिजे होतं ते न वाढता थोडंसं कमी झालं. त्यामुळे प्रकार असा झालाय की प्रत्येकाला असं वाटतं माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर मी थोडंसं इकडे जॉबच्या नादी लागण्याच्या ऐवजी काय करतो, MPSC UPSCच्या नादी लागतो किंवा त्याच्या पुढे जाऊन
की जे 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर अगदी इतर गोष्टींकडे न वळता डायरेक्ट या स्पर्धा परीक्षांकडे आले. त्याच्या पुढचा प्रश्न जर सांगायचं म्हटलं, पुढची माहिती जर सांगायची म्हटलं, तर बऱ्याचशा जणांनी तर हे डॉक्टर की इंजिनियर सोडूनच दिलंय की 10वी पासूनच आर्टला ऍडमिशन घेऊन टाकतात किंवा 12वी नंतर आर्ट्सला ऍडमिशन घेऊन टाकतात आणि या स्पर्धा परीक्षांना सुरुवात करतात. यामुळे झालंय काय की अगदी याच्यामध्ये सॅच्युरेशन गर्दी झाली आहे सगळी, आणि मग या गर्दीतून वाट शोधायची आहे. आणि मग वाट शोधताना मात्र मला हेच पाहिजे आणि तेच पाहिजे असं करत बसलं तर कधी प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. म्हणजे मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही डायव्हर्ट व्हा आणि काहीतरी छोटं टार्गेट पकडा, असं मला म्हणायचं नाही. मला हे म्हणायचं आहे की याच्यामधून जी कोणती मिळेल ती. त्यामुळे काय करायचं की सगळ्या एक्झाम माहिती करून घ्यायच्या. असंही तुम्हाला सांगायचं झालं तर ग्रामसेवक मिळवण्यासाठी सुद्धा 1च वर्ष द्यावं लागतं किंवा 1-1.5 वर्षाचा कालावधीच असतोय. आणि युपीएससी मधून IAS मिळवण्यासाठी सुद्धा तो 1-1.5-2 वर्षाचा कालावधीच द्यावा लागतो. याच्यामध्ये गॅप बघितला तर हा जो गॅप आहे खूप मोठा आहे, म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे कुठं ग्रामसेवक मध्ये आणि जिल्हा अधिकाऱ्यामध्ये. पण याच्यामध्ये मात्र फरक कशामध्ये आहे तर सिलेबसमध्ये. बाकी टाइम मात्र तुमचा तेवढाच जाणार आहे. त्यामुळे काय करा की या सगळ्या गोष्टी समजावून घ्या आणि नंतर मात्र ठरवायचं की एकदा अभ्यास झाल्यानंतर पुढच्या वर्षामध्ये नेमक्या कोणत्या कालावधीत ऍड येणार आहे, माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे का, मला वेळ किती लागणार आहे ग्रॅज्युएशनसाठी, मी नेमकं कोणत्या एक्झाम दिल्या पाहिजे, याच्यावरती थोडासा विचार विनिमय करायचा आणि या पद्धतीने टार्गेट ठरवायचं. आणि एकदाच्या याच्यातून काय करायचं, बाहेर पडायचं. बाहेर पडायचं म्हणजे काय करायचं तर एखादी पोस्ट घ्यायची आणि आपलं जे काही लाईफ असेल, आपण जे ठरवलेलं असेल त्या ठिकाणी सेट व्हायचं. अशा पद्धतीने जर तुम्ही प्लॅनिंग केलं तर तुम्ही याच्यातून बाहेर पडू शकता. बाकी तुमचं जीवन आहेच आहे, तुमची हास्य मजाक असेल ती चालू राहतेच, पण ती एक ठराविक वेळेपुरती असेल. बाकी सगळा वेळ मात्र तुम्ही या अभ्यासक्रमासाठी वापरत असाल. अशा पद्धतीने जर प्लॅनिंग केलं तर, कारण तुम्ही बघितलं असेल की या कोविडच्या स्थितीमध्ये कोण आपलं आहे आणि कोण परक आहे याची चांगली ओळख तुम्हाला करून दिली असेल समाजानं सुद्धा आणि शासनानं सुद्धा. म्हणजे या ठिकाणी एक शब्द मला चांगला आठवतो की तुम्ही अगदी काय म्हणाल की पोरके आहात, अनाथ आहात. अनाथ म्हणजेच काय की त्याला वाली कोणी नाहीये. वाली कोणी नाही म्हणजे बघा की सरकारने तुमच्याकडून टॅक्स घेतलेला आहे पण तेवढ्या सुविधा तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या नाही, किंवा हॉस्पिटल, ऑक्सिजन असे भरपूर प्रश्न आहेत. किंवा त्याच्या पुढे जाऊन की बाकी तुमचे उद्योग व्यवसाय जे असतील तुमचे, म्हणजे तुमच्या घरच्यांचे, तुमचे रिलेटिव्हचे सगळे बंद आहेत. आणि मग अशा पद्धतीने पुढची परिस्थिती जर उद्भवली तर त्याला तोंड देण्यासाठी याच्यातून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये जास्त दिवस राहायचं नाही. रिझल्टचे पिरियड किती असतात, टाइम किती असतो, तर जास्तीत जास्त 1-2 वर्ष, जास्तीत जास्त 2.5 वर्ष. हे नंतर मात्र जे अगदी बघू करू याच्यासाठी 5-10 वर्ष असतील, पण आपण मात्र त्याच्यामध्ये असणार नाही. या पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करणार. तर हे झाल्या अवांतर गोष्टी. बऱ्याच जणांना याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो, सर या पोस्टचं काम काय असते, याचं कसं मिळतं, किंवा अजून पेमेंट किती असते वगैरे वगैरे. पण ह्या खूप नंतरच्या गोष्टी आहेत. त्याच्यासाठी एक भाग लागतो तो म्हणजे कोणता तर अभ्यासक्रमाचा. अभ्यास केला पाहिजे पहिले. आणि मग यासाठी काय करायचं तर अभ्यासक्रम व्यवस्थित समजावून घ्यायचा. आता बघा की मी सांगितल्याप्रमाणे सुरुवात मी इथून केली होती की हा जो सब्जेक्ट आहे तो सर्व एक्झामसाठी आहे. आणि मग सर्व एक्झाम मध्ये आपल्याला काय येतं या ठिकाणी की सर्व एक्झाम नेमक्या कोणत्या आहेत. तर यामध्ये पहिली एक्झाम जी आहे जी जास्त करून महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा एमपीएससी आणि त्या अंतर्गत जी पद आहेत याचा विचार केला तर या ठिकाणी सर्वात वरची एक्झाम जी आहे ती राज्यसेवा इथपासून सुरू होते. आणि ही राज्यसेवेची एक्झाम जी कंडक्ट करते ती एजन्सी जी आहे किंवा आयोग जो आहे तो आयोग कोणता आहे तर एमपीएससीचा आयोग आहे. या आयोगाकडून ही राज्यसेवेची एक्झाम कंडक्ट केली जाते. खरं तर महाराष्ट्रामधल्या बऱ्याचशा एक्झाम ज्या आहेत त्या एमपीएससी कडून कंडक्ट केल्या जातात. आणि या कंडक्ट करताना त्याच्यामध्ये खूप पारदर्शीपणा आणलेला आहे. पारदर्शीपणा म्हणजेच काय की जे तुम्हाला पावलोपावली भेटतील बघा की वशिला लागतो, पैसा लागतो, अशा पद्धतीने कुठेही बाबी याच्यामध्ये पाठीमागच्या काही दिवसापासून त्यांनी ठेवलेलं नाही. की इथपर्यंत आहे की तुम्ही एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला एक कार्बन कॉपी दिली जाते आणि त्या कार्बन कॉपीवर तुम्ही उत्तरं काय दिली असतात ती तुम्हाला लगेच तुम्हाला कळून जातात. आणि नंतर 2 दिवसात त्याची आन्सर की ते तुमचे मार्क्स सुद्धा तुमच्या हातामध्ये येतात. आणि याच्या पुढचं जाऊन एक टप्पा किंवा एक स्टेज त्यांनी काही दिवसापूर्वी ठरवली की आपण काय करू म्हणे की ही जी तुमची आन्सर की आहे ती आन्सर की तुमच्या प्रोफाईलला अपलोड करू, की जेणेकरून असा प्रकार होणार नाही की मी पेपर सोडवला होता किंवा काही ठिकाणी वसिलेबाजी चालली आणि कुणाला तरी त्याच्यामध्ये त्यांनी इन केलं, मला एक्झिट केलं, अशा प्रकार होऊ नयेत यासाठी त्यांनी काही दिवसापूर्वी हे बदल सुद्धा केले. आणि सगळीकडे तुम्ही जिथं जिथं एक्झाम देता एमपीएससीच्या त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही असतात. याच्या पुढे जाऊन अजून तुमचा थंब सुद्धा घेतला जातो. एवढी पारदर्शी एक्झाम मला वाटतं महाराष्ट्रामध्ये किंवा या भारताचा विचार केला तर युपीएससी सुद्धा होत नाही, एवढी या एमपीएससीनं त्याच्यामध्ये पारदर्शीपणा आणलेला आहे. त्यामुळे तुम्ही अगदी 100% विश्वास ठेवू शकता. मला सांगायचं होतं की या ठिकाणी या एमपीएससी कडून राज्यसेवा, त्यानंतर ग्रुप बी, त्यानंतर ग्रुप सी आणि काही सरळ सेवा कंडक्ट केल्या जातात. या एक्झाम नेहमी समोर ठेवायच्या. बघा कोणत्या एक्झाम कंडक्ट केल्या जातात तर याच्यामध्ये एक आहे राज्यसेवेची, दुसरी आहे ग्रुप बी ची, तिसरी आहे ग्रुप सी ची आणि चौथी आहे सरळ सेवा. याच्यामध्ये सरळ सेवेचा अर्थ मात्र हा काढायचा की यामध्ये या ज्या बाकीचे एक्झाम आहेत ग्रुप सी, ग्रुप बी आणि राज्यसेवा
यांच्यामध्ये प्रिलियम आणि मुख्य होतात. म्हणजे पहिली एक्झाम त्यांची प्रिलियम होत आहे, नंतर मात्र काही मुलांना ते मुख्यसाठी सिलेक्ट करतात, त्यांची मुख्य घेतात आणि नंतर असेल तर इंटरव्ह्यू, नसेल तर डायरेक्ट त्या मुख्यमधून सिलेक्शन होतं. अशा पद्धतीने या 3 प्रकारचे एक्झाम आहेत. पण काही एक्झाम असे आहेत की फक्त आणि फक्त एमपीएससी कडून त्यांच्या एकच एक्झाम म्हणजे पूर्व म्हणूया, पूर्व आणि मुख्य एकत्रित अशा पद्धतीने त्यांची मुख्य नसते, फक्त एकच एक्झाम होत आहे आणि डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होतं. त्याला एमपीएससी मध्ये सरळ सेवा असं म्हटलं जातं. अशा पद्धतीनं या एमपीएससी कडून 1, 2, 3 आणि 4 प्रकारच्या एक्झाम ज्या आहेत त्या कंडक्ट केल्या जातात. याची दरवर्षी ऍड येते. फक्त प्रकार असा झाला की 2020 मध्ये कोविडमुळे त्यांना एक्झाम घेता आली नाही आणि 2021 तर तुम्ही पाहताय, त्याच्यामुळे हेही शेड्यूल त्यांना फॉलो करता आलं नाही. नाहीतर दरवर्षी काय होतं, काय व्हायचं बघा, की जानेवारीमध्ये शेड्यूल चालू व्हायचं आणि साधारणतः डिसेंबरमध्ये संपायचं आणि या सगळ्या पोस्ट त्याच्यामध्ये त्यांच्या प्रिलियम आणि मुख्य त्यांनी बसवलेल्या असायच्या. आता याच्यामध्ये पोस्ट कोणत्या भरल्या जातात बघा, की जर राज्यसेवेचा विचार केला तर त्याच्यामध्ये जवळपास 28 पदांची ऍड असते. 28 पद आहेत वेगवेगळी. त्याच्यामध्ये सर्वात वरची पदं बघितली तर कोणत्या आहेत बघा, डेप्युटी कलेक्टर, त्यानंतर डीवायएसपी, त्यानंतर तहसीलदार, अशा पद्धतीने ही वरची पद आहेत. आणि मग बाकी त्यालाच नायब तहसीलदार, त्यानंतर बीडीओ क्लास 1, बीडीओ क्लास 2, उपशिक्षण अधिकारी, अशी 28 पदांची ऍड असते ती आणि त्यालाच आपण काय म्हणतो, राज्यसेवा असं म्हणतो. त्यानंतर ग्रुप बी मध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला 3 पोस्टसाठी ती एक्झाम द्यावी लागते. त्यामध्ये पीएसआय, त्यानंतर एएसओ आणि त्यानंतर एसटीआय, अशा 3 पोस्टसाठी ही ग्रुप बी ची एक्झाम होत आहे. त्यानंतर ग्रुप सी मध्ये बघा, एक आहे टॅक्स असिस्टंट, त्यानंतर एक आहे एक्साइज एसआय नावाची पोस्ट आहे, राज्य उत्पादन शुल्क मध्ये एक पोस्ट आहे आणि तिसरी आहे क्लर्क टायपिस्ट. अशा पद्धतीनं 3 पोस्ट या ग्रुप सी मध्ये आहेत. आणि त्यानंतर मग सरळ सेवा, त्यामध्ये फॉरेस्ट्री, काही कृषीच्या एक्झाम किंवा इतर एक्झाम, सीडीपीओ, अशा पद्धतीने हा पार्ट जो आहे तो कुठं असतो, तर या सरळ सेवेमध्ये असतो. आणि या सगळ्या एक्झाम कंडक्ट करणारी यंत्रणा कोणती आहे, एमपीएससी. आणि अजून एक 14 पार्ट जो आहे, बऱ्याच वेळा तुम्हाला याच्याबद्दल माहिती हवी असते, तो भाग म्हणजेच कोणता, तर तुमच्या ज्या सरळ सेवा आहेत त्यामध्ये जिल्हा निवड मंडळामार्फत कंडक्ट केल्या जाणाऱ्या, काही दिवसापूर्वी त्या जिल्हा निवड मंडळामार्फत घेतल्या जायच्या आणि त्यानंतर एक कंपनी पुढे आली होती, त्याला आपण महापोर्टल असं, महापोर्टल मार्फत ह्या एक्झाम ज्या आहेत त्या कंडक्ट केल्या जायच्या. पण हे जे आहे ते खूप मोठ्या करप्शन मध्ये, भ्रष्टाचारामध्ये सापडलेलं पोर्टल आहे. म्हणून या ठिकाणी मुलांच्या दबावामुळे ते त्यांनी कॅन्सल केलंय आणि त्या ठिकाणी अजून एक्झाम कोण घेईल हे मात्र गव्हर्नमेंट कडून डिक्लेअर केलेलं नाही. अपेक्षा आहे मुलांची, मी सांगितल्याप्रमाणे, की सध्या एमपीएससीचं रेकॉर्ड पाहिलं, इतिहास पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने एक्झाम कंडक्ट करते आणि म्हणून मुलांचं म्हणणं आहे की ज्या जिल्हा निवड मंडळ किंवा महापोर्टल मार्फत एक्झाम घेतल्या जात होत्या, कोणत्या, तर याच्यामध्ये पोलीस भरती, त्यानंतर तलाठी आणि काही क्लरिकल एक्झाम, तर अशा पद्धतीने एखादी खाजगी कोणती यंत्रणा न घेता तुम्ही काय करा, ते डायरेक्ट एमपीएससी कडे जा. पण अजून मात्र गव्हर्नमेंटने त्याच्याबद्दल कोणताच डिसिजन घेतलेला नाही. मला पाठीमागच्या 2 दिवसापूर्वी एक रिप्लाय असा आला होता, मेसेज आला होता आणि त्या ठिकाणी ते विचारत होते की सर, आमची एक्झाम, म्हणजे तो सरळ सेवा करत होता आणि त्या सरळ सेवेबद्दल त्याचा प्रश्न होता की सर आमची एक्झाम एमपीएससी घेणार आहे का. आता याच्याबद्दल अजून गव्हर्नमेंटने निर्णय घेतलेला नसल्यामुळे मी काही तुम्हाला सांगू शकत नाही की तुमची एक्झाम एमपीएससी घेईल का. पण त्याच्या पुढे जाऊन सांगू शकतो की जर एक्झाम जर एमपीएससीने घेतली, म्हणजे या सरळ सेवा कोणत्या, तर तलाठी, क्लरिकल, पोलीस भरती आणि इतर ज्या काही क्लरिकल एक्झाम ज्या आहेत त्या जर एमपीएससीने घेतल्या तर त्याच्यामध्ये खूप तुम्हाला आमूलाग्र बदल झालेला दिसेल. कारण एमपीएससी पेपर कधी सोपे काढत नाही. जिल्हा निवड मंडळाचे पेपर जर बघितले तर अगदी वन लाईनर असतात. वन लाईनर म्हणजेच काय, काय प्रश्न असतो बघा, की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून सध्या टिंब ही व्यक्ती काम करते, फक्त रिकामी जागा भरायची असते. पण या ठिकाणी तुम्ही एमपीएससी कडून पेपर जर पाहिले तर एमपीएससीचे पेपर अशा पद्धतीने रिकामी जागांवरती नसतात. एमपीएससी मध्ये काय असतं तर थोडीशी क्वालिटी मेंटेन केलेली असते आणि ऍप्लिकेशन वरती जास्त भर देतात. उदाहरणार्थ काय, हाच प्रश्न जर एमपीएससीनं पेपर सेट केला असेल आणि विचारायचा असेल तर काय विचारते बघा, की सध्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश ही व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव देतात आणि या व्यक्तीबद्दलची डिटेल माहिती सांगा. मग तो कोणत्या राज्यामध्ये आहे, त्यानं कोणत्या कोणत्या हायकोर्टांमध्ये काम केलं होतं, अजून इतर माहिती त्याच्याबद्दल विचारली जाते आणि खाली पुन्हा 4 ऑप्शन देतात की यापैकी नेमके कोणते ऑप्शन बरोबर आहे. त्यामुळे काय करावं लागतं की तुमच्या अभ्यासाची क्वालिटी जी आहे, काठिण्य पातळी जी आहे ती तुम्हाला उचलावी लागते आणि त्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो. आता ह्या झाल्या एक्झाम बद्दलची माहिती. पण यामध्ये प्रकार मला असं म्हणायचं आहे की तुम्ही अभ्यास करतानाच काय करा, की जरी तुम्हाला याची तयारी करायची असेल तरी थोडासा वरचा विचार करा. अगदी तुम्हाला इथं राज्यसेवेपर्यंत नाही जाता आलं तरी ग्रुप बी, ग्रुप सी या एक्झामचा किंवा सरळ सेवेचा विचार करा, त्या क्वालिटीचा अभ्यास करा. ऍटलीस्ट काय होईल की इथला अभ्यास केल्यामुळे कदाचित इथली पोस्ट मिळू शकते, पण ही जर नाही मिळाली तर ऍटलीस्ट आपण सरळ सेवेमधून किंवा त्याच्यातून तरी बाहेर पडणार नाही.
आणि म्हणून या सगळ्या एक्झाम माहिती करून घ्यायच्या आणि त्याचा सिलेबस थोडासा समोर ठेवायचा. त्याच्या पुढे जाऊन अशा पद्धतीने ह्या एक्झाम आहेत. या एक्झाम माहिती झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे पॅटर्न काय, म्हणजे एक्झाम नेमक्या कशा होतात याबद्दल थोडीशी माहिती आपल्याकडे असणं अपेक्षित आहे. मग याच्यामध्ये जी राज्यसेवा होते ती राज्यसेवा प्रिलिम, त्याचबरोबर मुख्य आणि त्यानंतर इंटरव्ह्यू, अशा पद्धतीने 3 टप्प्यांमध्ये ही राज्यसेवेची एक्झाम होते. प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा 3 टप्प्यांमध्ये एक्झाम होते. 3 टप्प्यांमधले मार्कांचं वेटेज बघितलं तर प्रिलिमसाठी वेटेज असतं 400 मार्कांचं, त्यानंतर मेन्ससाठी वेटेज असतं 800 मार्कांचं आणि इंटरव्ह्यू साठी वेटेज असतं 100 मार्कांचं. अशा पद्धतीने हा राज्यसेवेचा पॅटर्न आहे. अशा 3 टप्प्यांमध्ये ही एक्झाम होते. यामध्ये प्रिलिमचा विचार केला 400 मार्कांमध्ये, तर 400 मार्कांमध्ये 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हा जनरल स्टडी जीएस या टायटल खाली अभ्यासावा लागतो आणि पेपर 2 हा सीसॅट या टायटल खाली अभ्यासावा लागतो. दोन्ही पेपर 200-200 मार्कांचे असतात. आता याच्याबद्दल जीएस नेमकी किती डेप्थ वरती आहेत, कसे आहेत ते मी तुम्हाला त्या सब्जेक्टच्या वेळी सांगेन. आता जास्त विचार करायचा आहे फक्त कशाचा, की आपला जिओग्राफी सब्जेक्ट जो आहे तो जिओग्राफी सब्जेक्ट नेमका किती आणि कुठे आहे, किंवा मी जी एक्झाम देतो त्या एक्झामसाठी त्याचं वेटेज काय, मी किती डेप्थ पर्यंत अभ्यासायला पाहिजे, यासाठी फक्त या भूगोलची माहिती घ्यायची. आता याच्यामध्ये बघा की मी सांगितल्याप्रमाणे प्रिलिम जी आहे ती 400 मार्कांची आहे. त्याच्यामध्ये पेपर 1 जो आहे तो जनरल स्टडी किंवा जीएस या टायटल खाली आपण अभ्यासतो. या जीएस मध्ये आपण जो वरती टायटल लिहिलेला आहे जिओग्राफी, तो किती मार्कांसाठी असतो बघा, की प्रिलिम मध्ये जे काही 100 क्वेश्चन असतात त्या 100 पैकी साधारणतः 15 ते 20 क्वेश्चन या जिओग्राफीवरती विचारलेले असतात. म्हणजे राज्यसेवेचा विचार केला असता प्रिलिमसाठी जिओग्राफीचं वेटेज किती आहे, तर फक्त आणि फक्त 15 ते 20 क्वेश्चनचं, 100 पैकी 15 ते 20 क्वेश्चन हे जिओग्राफीवरती विचारलेले असतील. असाच प्रकार आपण पीएसआय एसटीआय कडे गेलो तर या पीएसआय एसटीआय मध्ये सुद्धा, पीएसआय एसटीआय एएसओ मध्ये सुद्धा त्याची प्रिलिम होते, त्याची मेन्स होते आणि इंटरव्ह्यू मात्र याच्यामध्ये फक्त आणि फक्त पीएसआय या पोस्टसाठी आहे. एसटीआय आणि एएसओ या पोस्टसाठी असलेले इंटरव्ह्यू काही दिवसापासून त्यांनी बंद केलेले आहे. फक्त इंटरव्ह्यू कोणत्या पोस्टसाठी आहे, पीएसआय साठी. एसटीआय आणि एएसओ या पोस्टसाठी इंटरव्ह्यू नाही. याच्यामध्ये ज्या पोस्ट चांगल्या आहेत तर ती कोणत्या आहे बघा, की थोडंसं एएसओ बद्दल तुम्ही विचार करू शकता, कारण एएसओ ही जी पोस्ट आहे फक्त 2च ठिकाणी भेटते, ती म्हणजे मुंबई मंत्रालय आणि दुसरं म्हणजे नागपूरचं मंत्रालय. आणि मग बऱ्याच वेळा प्रकार असा होतो की मुंबईचं जीवनमान आपल्यासाठी जास्त काही मानवत नाही किंवा त्या ठिकाणी बऱ्याच वेळा नको वाटतं. पुणे किंवा इतर ठिकाणी थोडंसं बरं आहे, त्यामुळे ही एएसओ बद्दल विचार करू शकता. पण बाकी एसटीआय आणि पीएसआय या पोस्ट खूप चांगल्या आहेत. अगदी ड्रीम पोस्ट म्हणून तुम्ही याच्याकडे पाहू शकता. ड्रीम पोस्ट आमच्या भाषेमध्ये आम्ही हे सांगतो की ज्या ठिकाणी तुम्ही फुल स्टॉप देऊ शकता. कारण बऱ्याच वेळा असं होतं की या सगळ्या स्पर्धेमध्ये नको असलेली पोस्ट पटकन भेटून जाते आणि मग या ठिकाणी ती पोस्ट घेऊन, म्हणजे त्या नोकरीवरती जॉईन होऊन पोस्टिंग घेऊन आपल्याला काय करावं लागतं, अभ्यास करावा लागतो. आणि मग अभ्यास करताना पुढे जी आपल्याला पाहिजे ती आपण मिळू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करू शकता. पण पीएसआय आणि एसटीआय मुलांच्या बाबतीत बऱ्याच वेळा या पीएसआयचं क्रेज असतं. कदाचित तुम्हाला खूप डिपार्टमेंट बद्दल आवड असेल तर तुम्ही ही पीएसआयची पोस्ट देऊ शकता. या एमपीएससी फील्डमध्ये, या एमपीएससीच्या सगळ्या पोस्टमध्ये जर सोपी कोणती पोस्ट असेल तर ती पीएसआयची आहे. फक्त आणि फक्त थोडंसं ग्राउंड तुमचं चांगलं पाहिजे. ग्राउंड जर चांगलं असेल आणि थोडासा व्यवस्थित अभ्यास केला तर मी तर म्हणेल की उलट त्या पोलीस भरतीपेक्षा तुम्ही लवकर जर काढू शकता कोणती पोस्ट तर ती पीएसआयची काढू शकता. कारण त्या ग्राउंडला जवळपास अर्धा वेळ त्या ग्राउंडलाच द्यावा लागतो. अगदी त्याच्यामध्ये रनिंग, गोळा फेक, अजून इतर ज्या गोष्टी आहेत तुम्हाला माहिती असेल तर याच्यावरती भरपूर वेळ जातो आणि यामुळे प्रकार असा होतो की अभ्यासाला वेळच मिळत नाही. पण पीएसआयचं मात्र उलट आहे. पीएसआय मध्ये ग्राउंड खूप कमी मार्कांचं आहे आणि एवढं कॉम्पिटिशनही नसतं त्या ठिकाणी, कारण अगोदर प्रिलिम झालेली असते, नंतर मुख्य होते. त्यामुळे ग्राउंड अगदी ऍव्हरेज जरी केलं तरी तुमचं ते ग्राउंड निघून जातं. अगदी काही मुलं माझ्या ओळखीची अशी आहेत की ग्राउंड मध्ये त्यांनी आउट ऑफ मार्क घेतलेले आहे. आणि मग या ठिकाणी काय होतं की पीएसआयची पोस्ट पटकन भेटून जाते. आणि एसटीआयच्या बाबतीत एक विचार करू शकता, विशेषतः मुलींच्या बाबतीत, की मुलींना हे डिपार्टमेंट नको असते किंवा पीएसआय या पोस्टकडे थोडंसं दुर्लक्ष करतात. त्यांनी या एसटीआयला टार्गेट केलं पाहिजे. जसं मुलींच्या बाबतीत बघा, बऱ्याच दिवसापासून एक शिक्षकी पेशा, म्हणजे शाळेमध्ये मला शिक्षिका व्हायचंय आणि दुसरा पार्ट म्हणजेच काय तर मला बँकेमध्ये नोकरी करायची आहे. या 2 पोस्ट खूप क्रेज होती मुलींमध्ये, तर ते थोडंसं या एसटीआयच्या पोस्टकडे सुद्धा पाहू शकता. अशा पद्धतीने याच्यामध्ये असलेली एसटीआय आणि याच्यामध्ये असलेली पीएसआय या खूप चांगल्या पोस्ट आहेत, याचा तुम्ही विचार करू शकता. यामध्ये सुद्धा प्रिलिम आणि मुख्य अशा पद्धतीने एक्झाम असतात. यांची प्रिलिम जी आहे ती 100 मार्कांची होते आणि मुख्य जी आहे ती पूर्वी 200 मार्कांची होती. 200 क्वेश्चन यायचे पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये मिळून. आताही 200च क्वेश्चन आहेत, फक्त त्यांनी मार्काचं वेटेज जे आहे ते एका क्वेश्चनला जिथं 1 मार्क होता तिथं 2 मार्क केलेत. म्हणजे जिथं 200 मार्कांची व्हायची तिथं आता किती मार्कांची होईल, 400 मार्कांची. त्याच्यामध्ये काही पोस्टमध्ये बदल केलेत, काही मध्ये तसंच ठेवलेलं आहे. पण विचार करा की आपल्याला प्रिलिम द्यायची आहे, आपल्याला मुख्य द्यायची आहे.
प्रिलिम ही 100 क्वेश्चनची असेल, मेन्स ही 200 क्वेश्चनची असेल. हे मात्र सर्व एक्झामसाठी सारखंच आहे. आणि मग या प्रिलियम मध्ये ऍड आलेली असेल ते ऍड मी ग्रुपवरती पोस्ट करतच असतो की याच्यामध्ये सिलेबस याचा हा आहे, तुम्ही या पद्धतीने ते पॅटर्न फॉलो करू शकता, याचं स्टडी मटेरियल तुम्ही हे वापरा. या पद्धतीने मी तुम्हाला हळूहळू सांगतच राहील. फक्त इथे एवढं लक्षात ठेवा की ग्रुप बी आणि सी साठी ज्यावेळी आपण जिओग्राफीचा विचार करणार आहे त्या ठिकाणी क्वेश्चन किती असणार आहेत आपले, तर 15 ते 20 क्वेश्चन असणार आहेत. आणि ज्यावेळी सरळ सेवांकडे जाऊ त्या ठिकाणी सुद्धा त्याचं वेटेज असंच असेल, कारण त्याचाही पॅटर्न हा 100 क्वेश्चनचाच असतो. आणि या 100 क्वेश्चन मध्ये त्यांनी जिओग्राफीला जे वेटेज दिलेलं असतं ते किती असतं, 15 ते 20 क्वेश्चनच असतं. आता थोडंसं सरळ सेवेकडे जाताना अजून यांच्या मुख्य बघू. यामध्ये मी राज्यसेवा तुम्हाला सांगितली की प्रिलियम आणि मुख्य या स्वरूपात होणार आहे. प्रिलियम मध्ये 15 ते 20 क्वेश्चन असतील. मुख्यमध्ये ही जी 800 मार्कांची मुख्य होणार आहे याच्यामध्ये एकूण 6 पेपर 4 पेपर जीएसचे आणि 2 पेपर लँग्वेजचे तुम्हाला द्यावे लागतात. त्याच्यामधला पहिला पेपर जर बघितला तर हा जिओग्राफी या सब्जेक्ट वरती असतो. आणि त्यामध्ये ज्या पहिल्या पेपरमध्ये 150 क्वेश्चन असतात त्यापैकी 90 क्वेश्चन या जिओग्राफी सब्जेक्ट वरती असतात. आता बऱ्याच वेळा ते तुम्हाला पटकन लक्षात येणार नाही की पेपर 1, पेपर 2, पेपर 3 नेमकं काय. मला काय म्हणायचं की जास्त तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. फक्त एवढं लक्षात ठेवा की राज्यसेवेच्या बाबतीत प्रिलियमला 15 ते 20 क्वेश्चन आणि मेन्स मध्ये किती क्वेश्चन आहेत, 90. बस एवढं वेटेज या जिओग्राफीचं आहे. तुम्ही ज्यावेळी ग्रुप बी आणि सी कडे जाणार, एमपीएससी कडून घेतल्या जाणाऱ्या, त्याच्यामध्ये प्रिलियमसाठी 15 ते 20 मार्कांचंच वेटेज आहे. पण मुख्यसाठी गेल्यानंतर त्याचं वेटेज कमी होतं, अगदी 5-10 क्वेश्चन त्यावरती येतात. आणि तुम्ही ज्यावेळी सरळ सेवांकडे जाणार त्यावेळी सरळ सेवा मी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या फक्त पूर्व होतात, मुख्य मात्र त्यांच्या होतच नाहीये. त्याच्यामुळे मुख्यच्या बाबतीत त्याचा काही प्रश्न नाहीये. जर असेलच त्यांनी ठरवलं की मुख्य घ्यायची तर जास्तीत जास्त वेटेज तुम्हाला 5 ते 10 मार्कांचं दिलेलं असेल, 5 ते 10 क्वेश्चनचं दिलेलं असेल. अशा पद्धतीनं तुमच्या एमपीएससी कडून ज्या एक्झाम कंडक्ट केल्या जातात त्याच्याबद्दल या पद्धतीने तुम्ही मार्कांचं वेटेज जे आहे ते थोड्याफार फरकानं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर राहतो प्रश्न, या ठिकाणी खरं मला सिलेबस सांगायचा आहे, जिओग्राफी तुम्ही कशा पद्धतीने समजावून घ्यायला पाहिजे आणि कोणत्या एक्झामसाठी किती वेटेज द्यायला पाहिजे. पण थोडंसं सरळ सेवेबद्दल बोलतो की या सरळ सेवेमध्ये सांगितल्याप्रमाणे पूर्वी जिल्हा निवड मंडळाकडून ही एक्झाम कंडक्ट केली जायची. त्यानंतर आता काही दिवसापूर्वी महापोर्टल कडून ती एक्झाम कंडक्ट केली. पण सध्या मात्र जिल्हा निवड मंडळही अस्तित्वात नाहीये आणि महापोर्टलही त्यांनी बरखास्त केलंय. सध्या एक्झाम कोणामार्फत घेतील काही माहिती नाहीये. पण त्यांचा पॅटर्न मात्र ठरलेला असतो. तो पॅटर्न मात्र काय असतो बघा की 25%, 25%, 25% आणि 25% या पद्धतीनं या 4 सेगमेंट वरती एक्झाम होत आहे. 4 सेगमेंट म्हणजे 4 टॉपिक असं सांगायचं आहे. 4 टॉपिक कोणते असतात बघा. त्यामध्ये पहिला टॉपिक तुम्ही इंग्लिश म्हणा, दुसरा टॉपिक तुम्ही मराठी म्हणा, तिसरा टॉपिक तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंगचा म्हणा आणि चौथा टॉपिक जो आहे तो जनरल स्टडी जीएस असा म्हणा. अशा पद्धतीने या 4 टॉपिकला 25% वेटेज, 25% वेटेज, 25% वेटेज आणि 25% वेटेज या 4 सेगमेंटची तुम्हाला तयारी करावी लागते. जनरल कुठं मी सांगितलं की तलाठी आणि क्लर्कसाठी. आणि जर तुम्ही याच्यामध्ये पोलीस भरतीचा विचार केला तर प्रकार असा करतात की हा इंग्लिश जो आहे तो कॅन्सल करतात, रद्द करतात आणि फक्त खालच्या 3 टॉपिकचे वेटेज थोडंसं वाढवतात. त्याच्यामध्ये जो जीएस आहे तो 30 ते 40 क्वेश्चन, मॅथ्स रिझनिंग आहे 30 ते 40 क्वेश्चन आणि मराठी जे आहे ते 20 ते 25 क्वेश्चन. अशा पद्धतीने याच्यावरती 100 क्वेश्चन येतात आणि या आधारे ही पोलीस भरती जी आहे ते कंडक्ट करतात. फक्त याच्यामध्ये तलाठी आणि क्लरिकलचा विचार केला तर ऍडिशनल काय केलं असतं बघा की मॅथ्स रिझनिंग आणि जीएसचं वेटेज थोडंसं कमी करतात आणि हे कमी केलेलं वेटेज इंग्लिशला देतात आणि या पद्धतीने 25 क्वेश्चन त्या ठिकाणी इंग्लिश वरती, या पद्धतीने हे तुमच्या 4 सेगमेंट वरती एक्झाम होते. आता या ठिकाणी विचारच करायचं झालं की इंग्लिश, मराठी आणि मॅथ्स रिझनिंग याच्याबद्दल मी या ठिकाणी बोलणार नाही. मी बोलेल कशाबद्दल तर या जीएस बद्दल. या जीएस मध्ये जिओग्राफीचा विचार केला तर याच्यामध्ये साधारणतः एक 5 ते 10 क्वेश्चन, कधी कधी 10 ते 15 क्वेश्चन एवढं वेटेज त्यांनी या जीएस मध्ये जिओग्राफीला दिलेलं असतं. जीएस मध्ये काय काय कव्हर करावं लागतं बघा तुम्हाला. जिओग्राफी,
हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, कम्प्युटर आणि करंट इव्हेंट असे 7-8 टॉपिक तुम्हाला या जीएस मध्ये कंडक्ट करावे लागतात, ऍडजस्ट करावे लागतात. आणि त्या सगळ्यांवरती मिळून 25-30 क्वेश्चन किंवा पोलीस भरतीचा विचार केला तर 30 ते 40 क्वेश्चन. याच्यामध्ये जॉग्राफीचं वेटेज बघितलं तर ते साधारणतः 10 ते 15 क्वेश्चनचं असतं. कधी कधी 7-8 क्वेश्चन, कधी कधी 10 क्वेश्चन, कधी कधी 5 क्वेश्चन. अशा पद्धतीने तुमचा पेपर जो आहे तो सेट होतो. आता एकंदरीत तुम्हाला आयडिया तर मिळाली असेल की मी जी एक्झाम देणार आहे ती कोणती आहे आणि या ठिकाणी जॉग्राफीचं वेटेज किती आहे. शेवटी काय करायचं बघा की आपल्याला खालून वरती या सब्जेक्टकडे जायचं आहे. म्हणजे जॉग्राफी सब्जेक्ट आपल्याला समजावून घ्यायचा आहे. त्यासाठी ही अवांतर माहिती तुम्हाला सांगितली. अवांतर म्हणजे तुमच्या अभ्यासाचीच आहे, पण सध्या मात्र जास्त गरजेची नाहीये, पण माहिती असावी अशा पद्धतीने ही माहिती आहे ती या पद्धतीने तुम्ही समजावून घेऊ शकता. आता त्यानंतर बघा त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं की जॉग्राफी सब्जेक्ट तर सगळ्याच एक्झामला आहे, पण सगळ्या ठिकाणी त्याचं वेटेज मात्र कमी जास्त होत राहतं. त्यामध्ये असलेले टॉपिक जे आहे त्याच्यावरती क्वेश्चन मात्र कमी जास्त होत राहतात. कसे की जॉग्राफी अभ्यासताना तुम्हाला 4 टॉपिक समोर ठेवावे लागतात. तसा तो स्पेशलायझेशन किंवा नेट सेट किंवा पीएचडी या लेवलनं तो अभ्यासायचा नाहीये, तो स्पर्धा परीक्षा या लेवलला जाऊन अभ्यासायचा आहे. यासाठी 4 टॉपिक त्यांनी पाठीमागचे क्वेश्चन पेपरचे अनालिसिस केल्यानंतर आपल्याला हे दिसतं की 4 टॉपिक वरती त्यांनी प्रश्न विचारलेत. आणि हे 4 टॉपिक कोणते बघा की एक म्हणजे या ठिकाणी अभ्यासासाठी तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल म्हणून समोर ठेवू शकता. त्यानंतर दुसरा टॉपिक तुमच्यासाठी असेल भारताचा भूगोल, आणि तिसरा टॉपिक जग, आणि चौथा टॉपिक प्राकृतिक. अशा 4 घटकांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. अशा पद्धतीनं 4 घटकांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. जे लाईव्ह पाहतात एकदा आवाज चेक कराल. एक 2च मिनिटं, थोडा लाईव्हला प्रॉब्लेम आलेला आहे काहीतरी. मी काय सांगत होतो बघा की 4 टॉपिक वरती आधारित या जॉग्राफी सब्जेक्ट वरती प्रश्न विचारले जातात. आणि ते 4 टॉपिक कोणते आहेत तर पहिला टॉपिक मी तुम्हाला सांगितला महाराष्ट्र, त्यानंतर दुसरा सांगितला भारत, तिसरा सांगितला जग, आणि चौथा सांगितला प्राकृतिक. अशा पद्धतीनं या 4 टॉपिक वरती तुमचे क्वेश्चन जे आहेत ते विचारलेले असतात. आणि ते थोडेसे एक्झाम वाईज म्हणजे तुमची एक्झाम कोणती आहे यानुसार तुमचं वेटेज जे आहे ते कमी जास्त होतं. हे व्यवस्थित समजावून घ्या, कारण तुम्हाला अभ्यास करताना उद्या सगळ्यात जास्त मदत कोण करणार असेल तर आमच्यापेक्षाही जास्त तुमचे क्वेश्चन पेपर आणि त्याचं वेटेज आणि पाठीमागचे आलेले क्वेश्चन रिझल्ट या गोष्टी तुम्हाला मदत करणार आहे. त्यामुळे ते थोडंसं समजावून घ्या की यामध्ये नेमकं काय सांगतोय मी. 4 घटकांवरती प्रश्न विचारणार आहेत. बघा लाईव्ह पाहणारे आजच्या दिवस ऍडजस्ट करा, मी उद्या तुम्हाला त्याच्यावरती मार्ग सांगेल. फक्त आवाज मात्र थोडा ब्रेक होत असेल. तुमचंही इंटरनेट बघा कनेक्शन कसं आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर थोडं दिसणार नाहीये ते. आवाज करायला लागले रे. चला मी काय सांगत होतो तुम्हाला. हा बघा की या ठिकाणी जे 4 टॉपिक विचारले जाणार आहेत ते आपण जी कोणती एक्झाम देणार आहे त्यामध्ये याचं वेटेज किती आहे हे सांगत होतो. आपण सपोज राज्यसेवा देणार असाल तर तुम्ही कोणत्या टॉपिकला किती वेटेज, किती अभ्यास करायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला ग्रुप बी आणि सी करायची असेल तर नेमका कोणत्या टॉपिक वरती तुम्ही जास्त भर द्यायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही सरळ सेवा करत असाल तर या 4 टॉपिक पैकी नेमका कोणता टॉपिक जास्त अभ्यासायला पाहिजे किंवा तो किती मार्कांसाठी आहे. आणि त्यानंतर तुम्ही अगदी सरळ सेवा म्हणजे जिल्हा निवड मंडळ किंवा महापोर्टल किंवा आताची कोणती एजन्सी असेल यांच्या मार्फत घेतली जाणारी एक्झाम असेल त्यामध्ये आपण जॉग्राफीमध्ये हे जे 4 टॉपिक आहे त्याला वेटेज किती द्यायला पाहिजे. यामध्ये बघा की जर राज्यसेवा करत असाल तर यामध्ये महाराष्ट्र, भारत, जग आणि प्राकृतिक यापैकी सर्वात जास्त क्वेश्चन जे आहेत ते भारतावरती विचारले जातात. प्रिलियम आणि मेन्सचा जरी विचार केला
तरी या ठिकाणी जास्त करून प्रिलियम जर सांगायचं म्हटलं तर प्रिलियम मध्ये जे काही 15-20 क्वेश्चन असणार आहेत. आता मात्र काय करायचं, थोडीशी मेन्स बाजूला ठेवायची, विशेषतः राज्यसेवेची. बाकी मात्र इकडच्या मेन्स तुमच्या याच्यामध्ये ऍडजस्ट होतात. त्यामध्ये राज्यसेवेच्या पूर्वचा विचार केला 15 ते 20 क्वेश्चन. या 15 ते 20 क्वेश्चन मध्ये भारतावरती सर्वात जास्त क्वेश्चन विचारले जातात. किती क्वेश्चन असतात तर साधारणतः 7 ते 8 क्वेश्चन. त्यानंतर क्रमांक कोणाचा लागतो तर या महाराष्ट्राचा, नंतर जगाचा आणि नंतर प्राकृतिकचा. महाराष्ट्रावरती साधारण तुमचे क्वेश्चन 3 ते 4, जगावरती सुद्धा तसाच प्रकार असतो आणि प्राकृतिक वरती सुद्धा तसाच असतो. एवढे टॉपिक तुम्ही अभ्यासले की तुमच्या राज्यसेवेच्या प्रिलियमचा आणि जवळपास साधारणतः 70% मेन्सचा अभ्यास जो आहे तो होऊन जातो. त्यानंतर तुम्ही ज्यावेळी ग्रुप बी कडे जाता त्यावेळी तिथं थोडंसं उलट आहे. काय उलट आहे की इथं जसं सर्वात जास्त वेटेज राज्यसेवेमध्ये भारताला दिलेलं असतं, तसे या ठिकाणी ग्रुप बी आणि सी मध्ये सर्वात जास्त वेटेज महाराष्ट्राला देतात. आणि त्या 15 ते 20 क्वेश्चन पैकी किंवा 10 ते 15 क्वेश्चन पैकी सर्वात जास्त क्वेश्चन साधारणतः 7-8 क्वेश्चन त्या महाराष्ट्रावरती येतात. नंतर क्रमांक असतो या भारताचा, नंतर क्रमांक असतो जगाचा आणि नंतर क्रमांक असतो प्राकृतिकचा. म्हणजे भारत, जग आणि प्राकृतिक याच्यामध्ये साधारणतः भारतावरती तरी 4-5 क्वेश्चन असतात, पण जगावरती 2-3 क्वेश्चन आणि प्राकृतिकवरती 2-3 क्वेश्चन. त्यानंतर सरळ सेवेचा विचार केला, जी एमपीएससी मार्फत कंडक्ट केली जाते. असंच प्लॅनिंग किंवा अशाच पद्धतीचा पॅटर्न या सरळ सेवेमध्ये एमपीएससी कंडक्ट करते. तिथेही महाराष्ट्रावरती जास्त क्वेश्चन, भारत, जग आणि प्राकृतिक याच्यावरती अगदी 4-5, 2-3 क्वेश्चन जे आहे ती विचारते. आणि ज्यावेळी तुम्ही सरळ सेवेचा विचार करता, सरळ सेवेमध्ये मात्र महाराष्ट्र जास्त विचारला जातो. इथंही तो 5-6 क्वेश्चनसाठी, भारताचे क्वेश्चन सुद्धा 3-4 आणि जगाच्या बाबतीत अगदी 2-3 किंवा 1-2 क्वेश्चन जे आहे ते विचारलेले असतात. या ठिकाणी साम्य जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्राला जास्त महत्व आहे. या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्राच्या भूगोलला जास्त महत्व आहे. या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्राच्या भूगोलला जास्त महत्व आहे. या ठिकाणी कमी महत्व आहे, पण तरी तो आपल्याला महाराष्ट्राचा अभ्यासक्रम जो आहे तो कव्हर करावा लागतो. म्हणजे या ठिकाणी मी जे सगळ्यांना एकत्रित शिकवणार आहे तो टॉपिक जो आहे तो कोणता असेल, महाराष्ट्राचा. आणि मग नंतर मात्र तुम्ही ज्या एक्झाम देतात त्या पद्धतीने मी तुम्हाला पॅटर्न देईल की तुम्ही एवढं केलं तरी चालेल. याच्यामध्ये सिलेबसमध्ये जरी थोडंफार वेटेज कमी जास्त असेल तरी प्रश्न मात्र तशा स्वरूपाचे, जशी एक्झाम बदलते तसे प्रश्नांचं स्वरूप सुद्धा बदलतं. ते हळूहळू मी तुम्हाला माहिती करून देईल. आज मी तुम्हाला माहिती काय करून दिलं की तुम्ही ज्या एक्झाम देता त्या नेमक्या कोणत्या देता, त्यांचा पॅटर्न काय आहे आणि जो आपण सब्जेक्ट कव्हर करतोय, कोणता सब्जेक्ट कव्हर करतोय तर भूगोल, तो भूगोल सब्जेक्ट नेमका कोणत्या एक्झामसाठी आहे. याच्यातून एवढं तर बाहेर निघालं. एवढं सगळं सांगितल्यानंतर एक बाब तर लक्षात राहिली असेल, ती म्हणजे कोणती, तर महाराष्ट्राचा भूगोल हा सगळीकडे आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित अभ्यासायचा आहे. लक्षात आलं ना. आणि त्याच्या पुढे जाऊन की प्रत्येक गोष्ट अभ्यासताना लिहून घ्यायची आहे त्यापेक्षा जास्त डोक्यात ठेवायची. या पद्धतीनं त्याकडे पाहत चला, त्या पद्धतीने ऐकत चला. कारण काय होतं की तुम्ही व्यवस्थित ऐकली, या ठिकाणी ऐकलेली गोष्ट ती बऱ्याच दिवस लक्षात राहणार आहे. विशेषतः एवढ्या दिवस लक्षात राहते बघा की तुम्ही जर लेक्चर व्यवस्थित केलं असेल ना, 2-2 वर्ष ते टॉपिक जे आहेत ते तुमच्या डोक्यातून जात नाहीये आणि 2 वर्षामध्ये पोस्ट निघते, तुम्ही याच्यातून बाहेर पडता. या पॅटर्न वरती आम्ही चाललेलो असतो. आणि मग कदाचित तुम्हाला 2 वर्षामध्ये नाही भेटली तर याचा प्रभाव जो आहे, जे ऐकलेलं असतं ते मानवी स्वभावाप्रमाणे हळूहळू विसरून जायला लागतं. आणि मग नंतर मात्र बऱ्याचशा गोष्टी आपण किती केलेल्या आहे, सिरियस किती, यानुसार तुमची पोस्ट निघेल की नाही हे ठरतं. त्यामुळे आजपासून पुढचे काही दिवस माझे आहेत, त्या पद्धतीने तुम्ही याला अटॅच होणार आहे आणि ज्या सांगितलेल्या गोष्टी सांगतोय त्या व्यवस्थित लक्षात ठेवून त्या पद्धतीने प्लॅनिंग करणार आहे. फक्त तुमच्याकडून बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही इथं पोहोचता किंवा लेक्चर ऐकता करता, पण सिरियस खूप कमी असता. त्यासाठी काय करायचं की सिरियसनेस थोडासा वाढवायचा, इतर गोष्टींना खूप कमी महत्व द्यायचं आणि सगळ्यात जास्त महत्व अभ्यासक्रमाला द्यायचं. बऱ्याचशा वेळा चुका होतात आपल्याकडून, पण त्या चुका सोडून देणं, त्या सुधारणं, तर याला तर जीवन म्हणतात, बरोबर की. आता जीवन काय याच्याबद्दल मी काही महाराज नाहीये, खरं तुम्हाला कीर्तन देईल आणि समजावून सांगेल. जीवन काय आहे हे समजावून घ्यायचं असेल तर एखादा साधू संत पकडा आणि त्याला विचारा बाबा जीवन काय, तो सांगेल तुम्हाला जीवन काय. मी तुम्हाला हे सांगतो या ठिकाणी की हे करिअर काय आहे आणि ते करिअरमध्ये कशा पद्धतीने पटकन आपल्याला जे पाहिजे ते मिळवायचं आणि मग जीवनाचा आनंद खरा तो पुढचा आहे. त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी थोड्याशा ऍडजस्ट करत चला. बघा, यासाठी तर तुम्ही तयार झाला असेल की आपल्याला काय अभ्यासायचं आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल हा टॉपिक अभ्यासायचा आहे. आणि जी कोणती आपण एक्झाम देणार आहोत, की जसं तुम्ही राज्यसेवा देणार असाल, तुम्ही ग्रुप बी-सी देणार असाल, तुम्ही सरळ सेवा देणार असाल किंवा तुम्हाला इकडची कोणती एक्झाम द्यायची असेल, सगळ्या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल आहे, तो आपल्याला व्यवस्थित कव्हर करायचा आहे. महाराष्ट्राचा भूगोल समजावून घेताना किंवा भूगोल हा सब्जेक्टच मुळात समजावून घेताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे कन्सेप्ट आणि दुसरं म्हणजे मॅप रिडिंग. म्हणजे मॅप रिडिंग करता आलं पाहिजे. मॅप रिडिंग म्हणजे नेमकं काय की पटकन आपल्याला लोकेशन समजलं पाहिजे, त्याच्यातून कन्सेप्ट समजावून घेता आली पाहिजे. याला मॅप रिडिंग असं म्हणतात. ते मॅप रिडिंग व्यवस्थित करता आलं. कारण बऱ्याच वेळा आपण हे सगळं अभ्यासतो पण त्याच्यामधल्या आपल्याला अजिबात गोष्टी माहिती नसतात. जसं मी एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला की या ठिकाणी प्रश्न असा आहे
की तुम्ही वर्ल्डचा मॅप ज्यावेळी ओपन करता त्यावेळी पाणी जे आहे ते कोणत्या रंगाने दाखवलं जातं आणि जमीन जी आहे ती कोणत्या रंगाने दाखवली जाते. मग तुम्हाला कळेल की मॅप रिडिंगचं महत्व काय असते. हा काय प्रश्न झाला का, बरोबर की नाही. पण तरी प्रश्न आहे असं समजा आणि त्याचं उत्तर द्या. माझा प्रश्न असा आहे की तुमचा जो मॅप आहे, वर्ल्डचा मॅप तुम्ही जर ओपन केला, तुम्हाला एवढं तर माहित असेल ना जमीन जी आहे ती किती टक्के आहे. म्हणजे जमिनीनं किती क्षेत्र व्यापलेलं आहे आणि पाण्यानं किती टक्के व्यापलेलं आहे. असेल 50-50%, बरोबर की नाही. असं नाहीये, खरं तर जमिनीचा हिस्सा जो आहे तो खूप कमी आहे. किती आहे, फक्त 29%. आणि पाण्याचा हिस्सा जो आहे तो किती आहे, 71. पाणी जे आहे ते कोणत्या रंगाने दाखवलं जातं. जाऊ द्या, जमीन सोडून द्या, पाण्याबद्दल बोलूया. पाणी कोणत्या रंगाने दाखवलं जातं, निळ्या रंगाने दाखवलं जातं. अगदी बरोबर आहे. इथपर्यंत माहिती असेल याच दृष्टिकोनातून मी प्रश्न विचारलाय. माझा खरा प्रश्न त्याच्या पुढे आहे. तुम्ही ज्यावेळी तो रंग पाहता, निळा रंग, तो काही ठिकाणी बनवताना खूप गडद बनवलेला असतो आणि काही ठिकाणी थोडासा फेंट असतो, त्याचा कलर कमी असतो. तर अशा पद्धतीने कलर जास्त आणि कलर कमी याला त्या मॅपमध्ये काय दाखवायचं असतं. थोडेसे ऑथेंटिक मॅप, म्हणजे लोकल लेखकानं छापलेले असे मॅप नाही म्हणत मी, ऑथेंटिक मॅप. या ऑथेंटिक मॅपमध्ये जो निळा रंग असतो तो निळा रंग काही ठिकाणी अगदी गडद असतो आणि काही ठिकाणी फेंट असतो. त्याला नेमकं काय दाखवायचं असतं. आता यासाठी प्रश्न विचारल्यानंतर या स्पर्धा परीक्षांमध्ये एक सोय असते, ती म्हणजे कोणती, तर खाली 4 ऑप्शन दिले जातात. अशा पद्धतीने मी तुम्हाला 4 ऑप्शन देतो. ऑप्शन ऐकल्यानंतर आपली स्थिती काय होते बघा, की ज्याला पर्याय माहितीये, ज्याला उत्तर माहितीये, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाहीये. पण ज्याला माहिती नाहीये त्याची स्थिती काय होते, की पहिला पर्याय वाचला की असं वाटतं हे उत्तर आहे. त्यानंतर दुसरा वाचला की असं वाटतं अरे पहिला नसेल, कदाचित हा दुसरा असेल. त्यानंतर तिसरा वाचल्यानंतर असं वाटतं की दुसरे थोडेसे गौण वाटतायत, मला तिसरं उत्तर वाटतंय. आणि चौथा पर्याय ज्यावेळी वाटता त्यावेळी हे 4ही पर्याय तुमच्या समोर डान्स करायला लागतात. म्हणजे असं वाटतं की आता 4पैकी कोणतंही असू शकतं. अशा पद्धतीने आपली स्थिती होते. थोडंसं इकडे तिकडे पाहता आणि जे कोणतं माहिती आहे या पद्धतीने उत्तर टिक करता आणि घरी निघून येता. अशा पद्धतीने पर्यायाबद्दलची आपली स्थिती असते. कदाचित मी तर म्हणेल काही मुलांच्या बाबतीत असं आहे की पर्याय नसते दिले तर कदाचित त्याला जास्त मार्क्स मिळाले असते. पण या पर्यायांमुळे काय होतं की तो जास्त कन्फ्युज होत आहे. जसं माझा अगदी सोपा, सरळ, साधा, अगदी सगळ्यांना माहिती असलेला प्रश्न आहे. त्या संदर्भात मी 4 पर्याय देतो. पर्याय क्रमांक 1, गडद रंगामध्ये क्षारता कमी जास्त होणे हा प्रकार दाखवलेला असतो. पर्याय क्रमांक 1. क्षारता म्हणजे काय, की तुम्हाला माहिती आहे समुद्राचं पाणी हे कसं आहे, खारट. त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण हे कसं आहे, जास्त आहे. तर मग यामध्ये त्या गडद रंगामध्ये आणि फेंट रंगामध्ये काय केलं असतं, की क्षारता कमी जास्त या पद्धतीने दाखवलेली असते. त्यानंतर दुसरा पर्याय, पहिला पर्याय समजला ना तुम्हाला, मी पर्याय समोर लिहित नाहीये. पर्याय क्रमांक 1 सांगितला. पर्याय क्रमांक 2 असा आहे की यामध्ये गडद रंग आणि फेंट रंग याच्यामध्ये दाखवताना काय केलेलं असतं, की तुम्हाला माहिती आहे की 4 महासागर आणि काही समुद्र यांचं प्रमाण किंवा यांचा भाग दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. हा पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 मध्ये असं सांगता येईल की समुद्राची खोली दाखवण्याचा प्रयत्न केला असतो, महासागराची खोली दाखवण्याचा प्रयत्न केला असतो. कशानं, की गडद रंग आणि फेंट रंग यानं. आणि चौथा पर्याय असा आहे की गडद रंग आणि फेंट रंग यासाठी वापरतात की तो महासागर नेमका कोणाच्या मालकीचा आहे, म्हणजे त्याची मालकी दाखवण्याचा प्रयत्न त्या गडद रंग आणि फेंट रंग यांनी केलेला असतो. अशा पद्धतीने किती ऑप्शन आहेत, 4 ऑप्शन आहेत. जर अभ्यास नसेल तर काय वाटतं की जवळपास सगळे सारखेच आहेत, बरोबर की नाही. पण अभ्यास असेल तर तुम्ही पटकन उत्तर सांगू शकता. यापैकी काय असू शकतं बरं 4 पर्यायांपैकी. स्थिती हीच होतीये ना की पहिला पर्याय वाचला की असं वाटतं हे आहे, दुसरा वाचला की असं वाटतं अरे पहिला नसेल दुसरा असेल, तिसरा ऐकला की असं वाटतं अरे वरचे दोन्ही नसतील तिसरा असेल. आणि जास्तीत जास्त एखाद्या वेळी प्रकार असा होतो की पेपर सेटरला, जो पेपर सेट करणार आहे त्याला पर्याय कदाचित थोडाफार देता येत नाही. जास्तीत जास्त तुम्ही कट करू शकता लॉजिक लावून, तेही तुम्हाला माहिती असेल तर. काय लिहिलं असतं उत्तर, प्रश्न विचारणार नाहीयेत पण मी मॅपच्या बाबतीत सांगतोय की मॅप रिडिंग ही या पद्धतीने असते. मॅपमध्ये प्रत्येक सिम्बॉल, प्रत्येक रंग, प्रत्येक बाब ही तुम्हाला थोड्याफार फरकाने तरी माहिती पाहिजे. यामुळे काय होतं की तुमचं लॉजिक डेव्हलप होतं आणि थोडंसं तुम्ही अभ्यासक्रम पाठ केलेला किंवा अभ्यास केलेला याच्यापेक्षा थोडासा बाहेरचा प्रश्न आला तर तुम्हाला या आधारे त्याचं उत्तर लिहिता येतं. यासाठी या बाबी तुम्हाला माहिती पाहिजे. काय सांगितलं असतं उत्तर सांगा बरं. काय सांगितलं असतं उत्तर याच्यामध्ये, पर्यायच विसरून गेले. काय सांगितलं असतं सांगा मला. मला थोडंसं लाईव्ह पण मुलांना चेक करायचं, आवाजाला थोडे प्रॉब्लेम येतात त्यामुळे थोडं समजावून घ्या. चला ठीक आहे.
काय लिहिलं असतं? जे लाईव्ह पाहतात त्यांच्यापर्यंत सुद्धा माझा आवाज पोहोचला असेल त्यांनी पर्याय द्या, उत्तर द्या. पहिला पर्याय काय सांगितला? क्षारता. क्षारता म्हणजे कळलं ना? ऍटलिस्ट प्रश्न येईल का नाही हे जाऊ द्या, पण समुद्राच्या पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असतं एवढं तर कळलं. पहिला पर्याय कोणाला सांगायचा आहे? दुसरा पर्याय काय सांगितलं मी? सांगा की. नेमका हाच प्रकार झाला, कारण कॉन्सन्ट्रेशनच नाही, ऐकलंच नाही, लक्षातच ठेवलेलं नाही. काय सांगितलं मी दुसरा पर्याय? महासागरांचा. का महासागरांचा सांगितला का त्याची खोली सांगितली? खोली सांगितली का महासागरांचं क्षेत्र सांगितलं? याच्यामुळे लिहून ठेवलेलं आणि लिहून घेतलेलं कधी पण चांगलं. त्यामुळे मी रॅन्डमली हवेत लेक्चर कधी देत नाही, प्रत्येक बाब जी आहे ती लिहून देतो. चला ठीक आहे, परत एकदा पर्याय बनवू. पर्याय क्रमांक 1 क्षारता. पर्याय क्रमांक 2 महासागर आणि त्याचं क्षेत्र. पर्याय क्रमांक 3 त्याची खोली. आणि पर्याय क्रमांक 4 त्याची मालकी. अशा पद्धतीने 4 पर्याय सांगितले होते. चला यापैकी उत्तर द्या आता, की याचं एक्झॅक्ट उत्तर जे आहे, ज्याला 3 वाटलं आणि ज्यानं 3 सांगितलं त्याचं बरोबर. आता किती जणांना माहिती होतं किंवा किती जणांनी अभ्यासलं होतं हा प्रश्न आहे. आणि मग याच्या पुढे जाऊन की प्रत्येक बाब जी आहे ती या डेप्थ पर्यंत, या भागापर्यंत आपल्याला समजावून घेणं अपेक्षित आहे. आता बाकी भाग थोडासा बाजूला ठेवा. एवढं तर समजलं असेल की आपल्याला सगळ्या एक्झाम मध्ये असलेला टॉपिक म्हणजेच कोणता? महाराष्ट्राचा भूगोल, तो या ठिकाणी कव्हर करायचा आहे. काहीतरी लिहायला आणलं असेल, बरोबर की नाही? का रॅन्डमली आपलं क्लासला भेट देऊ या पद्धतीने आलाय? तर काही आणलं असेल तर वरतीला महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा समग्र भूगोल असा टायटल द्या. महाराष्ट्राचा समग्र भूगोल अशा पद्धतीने टायटल द्या. महाराष्ट्राचा समग्र भूगोल या पद्धतीनं टायटल द्या. चला, हे समजलं ना एक्झामच्या बाबतीत? हळूहळू सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. असल्या गोष्टी लिहून घ्यायच्या नाहीत. लिहून घेण्याच्या गोष्टी कोणत्या आहेत? अभ्यासाच्या बाबतीत. या ठिकाणी महाराष्ट्राचा समग्र भूगोल असा टायटल द्या. खरं समजावून घेताना महाराष्ट्राचा भूगोलच घ्यायचा आहे. समग्र हा शब्द यामध्ये यासाठी टाकला आहे की यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करायच्या. महाराष्ट्राचा समग्र भूगोल हा टॉपिक किंवा हा टायटल कव्हर करताना त्यामध्ये 4 गोष्टी आपण अभ्यासणार आहे, किंवा 4 भागांमध्ये त्याचे चॅप्टर जे आहेत ते विभागलेले आहेत. आणि म्हणून 4 टॉपिक लिहा तिथं. 4 टॉपिक. पहिला टॉपिकला राजकीय व प्रशासकीय भूगोल. पहिल्या टॉपिकला राजकीय व प्रशासकीय भूगोल. बघा, जो महाराष्ट्राचा समग्र भूगोल आपण अभ्यासणार आहे तो 4 टॉपिकच्या 4 टायटलच्या खाली अभ्यासणार आहे. त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत? बघा, इथं टायटल दिला तुम्ही महाराष्ट्राचा समग्र भूगोल असा टायटल दिला. आणि या समग्र भूगोल मध्ये पहिला टायटल मी तुम्हाला सांगितलं, एकूण 4 टॉपिक मध्ये त्याला डिवाइड केलं आहे. त्यातला पहिला टॉपिक आहे राजकीय व प्रशासकीय भूगोल. राजकीय व प्रशासकीय भूगोल लिहून घ्या. हे जे लाईव्ह पाहतायत त्यांनी सुद्धा आपल्याकडे एखादी नोटबुक, ज्या काही नोट्स तुम्ही ज्याच्यावरती लिहून घेतात ते समोर ठेवायचं. कारण माझं टार्गेट असं आहे की हे रेकॉर्डेड लेक्चर तर पहिलेच मी ऍपवरती पाठीमागच्या लॉकडाऊन मध्येच अपलोड केले होते. पण प्रकार असा होतो की कधी कधी ते तुम्हाला समजत नाही, कारण त्याला स्पीड जास्त असतं. पण क्लासमध्ये जसं आपण एखादी बाब लिहून घेतो, समजावून घेतो, त्याच पद्धतीने हे त्याचे ऑफलाईनला येतात त्यांचा काही प्रश्न नाही आहे. पण जे लाईव्ह पाहतायत, ऑनलाईन पाहतायत, त्यांनी मात्र काय करायचं की एखादी नोट्स बरोबर ठेवायची. आणि जसं ऑफलाईन मध्ये आपण लेक्चर पाहतो, ऑफलाईन मध्ये लेक्चर पाहतो म्हणजे इथं जसे तुम्ही अगदी तयार होऊन आलेले असतात. तयार म्हणजे ब्युटी वगैरे अशा अर्थानं नाही म्हणत मी. तयार म्हणजे मेंटली की मला क्लासमध्ये जाऊन बसायचं आणि पुढच्या 2 तास मी अजिबात डिस्टर्ब होणार नाही, मला कोणाचे कॉल येणार नाहीयेत. अशाच पद्धतीने तुम्ही घरी सुद्धा प्रयत्न करायचे. नाही तर बेडवरती आडवे पडलेले आहेत, मोबाईल चालू केलाय, तिकडे एखादं कुत्र लेक्चर पाहतंय, आपण कुठेतरी बाजूला बसलोय, अशा पद्धतीने प्रकार केले तर मग तुमचं भलं तुम्हीच करणार आहात. इथं माझ्याकडून तुम्हाला सब्जेक्ट काही शिकवलं जाणार नाही. या ठिकाणी माझ्याकडून सब्जेक्ट तुम्हाला याच वेळी शिकवला जाईल की मी जे सांगतोय त्या गोष्टी ऍडजस्ट करायच्या. काय करेल मी बघा, की बऱ्याच वेळा तुम्ही ऑफलाईनला येता त्यावेळी माझ्याकडून सगळे मॅप तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो. आता ऑनलाईनच्या बाबतीत मात्र ते शक्य होत नाही. पण तरी पण मी काय करेल की जेवढे कोण जॉईन होणार आहेत त्यांना मी ग्रुपवरती ते मॅप पाठवेल. तुम्ही मात्र काय करायचे की तुम्हाला पॉसिबल झालं तर तुम्ही त्याची झेरॉक्स काढून घ्या, नाही तर मात्र काय करायचं की आपलं त्याच मोबाईलवरती नेमकं काय दिलंय हे बघायचं. अशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात. चला, पहिला टॉपिक काय लिहिलं तिथं की राजकीय आणि प्रशासकीय भूगोल. त्यानंतर दुसरा टॉपिक लिहा तिथं. 4 टॉपिक आहेत एकूण.
दुसरा टॉपिक आहे प्राकृतिक भूगोल. दुसरा टॉपिक आहे प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोल. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे आर्थिक भूगोल. तिसरा टॉपिक आहे आर्थिक भूगोल. त्यानंतर चौथा टॉपिक आहे मानवी भूगोल. मानवी भूगोल. आणि या ठिकाणी पाचवा, म्हणजे खरं तर चारच आहेत, पण जे याच्यामध्ये येणार नाहीये अशा पद्धतीने पाचवा टॉपिक असणार आहे संकीर्ण भूगोल. संकीर्ण भूगोल. अशा पद्धतीनं 5 टॉपिकचा, म्हणजे खरं तर चारच आहेत पण पाचवा इतर असं म्हणा, अशा पद्धतीनं 5 टॉपिकच्या साह्यानं किंवा 4 टॉपिक जर तुम्ही लिहिले असतील तर 4 टॉपिकच्या साह्यानं आपण काय करणार आहोत, हा सगळा भूगोलचा अभ्यासक्रम आपल्या एक्झामसाठी जो काय आहे तो व्यवस्थित कव्हर करणार आहे. आता याच्यामध्ये नेमकं काय देतोय हे बघायचं, त्याचा सिक्वेन्स काय आहे आणि कशाखाली काय अभ्यासलाय. कारण याच्या पुढे मी जाऊन सांगेल की तुम्ही मी देतोय तेवढं जर अभ्यासलं ना, जवळपास तुमच्या एक्झाम मध्ये येणारे 100% क्वेश्चन मी या ठिकाणी कव्हर केलेले असतील. कारण जिओग्राफी सब्जेक्ट बद्दल मला पूर्ण खात्री आहे की यामध्ये शिकवलेल्या बाहेरचं काही येत नाहीये. सगळं जे काही या ठिकाणी सांगेल, या ठिकाणी कव्हर करून घेईल, हेच तुमच्या पेपरमध्ये दिसेल. फक्त थोडंसं काय करायचं की जास्त वेळ घ्यायचा अभ्यासासाठी. असंही काही करण्याचं काही कारण नाहीये, कारण पुढच्या महिन्यामध्ये, पुढच्या 15 दिवसामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये कोणतीच एक्झाम नाही. जर असेल तर मग मात्र थोडंसं चालतं की आपण IMP करू, हे नाही केलं तरी चालेल. पण आता मात्र अगदी शांततेचा काळ आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं आहे. त्यासाठी बघा की हे 5 टॉपिक समोर ठेवा आणि या 5 टॉपिकला समोर ठेवून नेमकं त्यामध्ये काय काय देतोय हे बघा. समजलं? आता याच्यामध्ये आपण या 5 टॉपिक पैकी हे 4 नंतर अभ्यासू. सध्या आपण जी सुरुवात करणार आहे ती कुठून असणार आहे आपली, तर या ठिकाणी राजकीय आणि प्रशासकीय भूगोल म्हणून. त्याच्या खालीला पहिला टॉपिक, म्हणजे याच्यामधलंच पहिला टॉपिक राजकीय व प्रशासकीय भूगोल. यामध्ये पहिला टॉपिक असेल राजकीय व प्रशासकीय भूगोल. या राजकीय प्रशासकीय भूगोलमध्ये 2 टॉपिक आहेत. त्याच्यामध्ये 2 टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, तिथल्या 1 आणि 2. तिथल्या 1 आणि 2. पहिल्या टॉपिक मध्ये महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार अभ्यासणार आहे. महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार म्हणजे लोकेशन काय आहे आणि कोणत्या प्रदेशावरती कशा पद्धतीने त्याचा प्रसार किंवा विस्तार झालेला आहे याचा अभ्यास केला जाईल. आणि दुसरा म्हणजेच काय, तर महाराष्ट्राची राजकीय व प्रशासकीय रचना याचा अभ्यास केला जाईल. महाराष्ट्राची राजकीय व प्रशासकीय रचना याचा अभ्यास केला जाईल. महाराष्ट्राचा स्थान विस्तार आणि महाराष्ट्राचा राजकीय व प्रशासकीय रचना. बघा परत एकदा सांगतो, पहिलं काय लिहिलं तुम्ही, महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार, आणि दुसरं काय लिहिलं, महाराष्ट्राची राजकीय व प्रशासकीय रचना. राजकीय व प्रशासकीय रचना याचा अभ्यास करायचा आहे. आता यामध्ये काय करायचं बघा की आपल्याला शब्द व्यवस्थित समजले पाहिजे. या शब्दांचे अर्थ, म्हणजे अभ्यास म्हणजे दुसरं काहीच नाहीये, फक्त शब्दांचे संबोध ज्याचे क्लिअर आहेत, म्हणजे ज्याला शब्दाचे अर्थ कळतात. बघा एखादं पुस्तक आपल्याला कधी कधी खूप चांगलं समजतं आणि एखादं पुस्तक आपल्याला समजतच नाही. आता पुस्तक समजणारे किंवा नाही हे कशावरती अवलंबून असतं की त्यातल्या शब्दांचे अर्थ तुम्हाला किती माहिती आहे. जेवढे शब्दांचे अर्थ जास्त माहिती असतील तेवढा टॉपिक तो तुम्हाला जास्त समजतो आणि तेवढा रस त्याच्यामध्ये निर्माण होतो. यासाठी काय करायचं की यातले जे शब्द नवीन जे शब्द वाटतात ते थोडेसे मी तो तुम्हाला सांगेलच, पण एखादा शब्द नाही समजला तर थोडंसं विचारायचं की सर याचा अर्थ काय होतो. लक्षात येतं ना काय सांगतोय, पण थोडंसं थांबण्याचा प्रयत्न करायचा. लगेच मी शब्द उच्चारला आणि लगेच तुम्हाला माहिती पाहिजे अशा पद्धतीने होत नाही. थोडासा टॉपिक पुढे जाऊ द्यायचा आणि मग त्या अनुषंगाने त्याचे अर्थ जे आहेत ते आपल्याला लागत राहतात. तर या ठिकाणी बघा की राजकीय आणि प्रशासकीय भूगोल याच्यामध्ये महाराष्ट्राचं स्थान विस्तार, याच्यामध्ये अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार, त्याचं क्षेत्रफळ या बाबी तुम्हाला मिळतील. त्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय मध्ये की यामध्ये त्याचे विभाग किती पाडलेले आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये जिल्हे किती आहेत, तालुके किती आहेत, त्यानंतर गावांची संख्या किती आहे, अशा पद्धतीने त्या राजकीय आणि प्रशासकीय मध्ये तुम्हाला माहिती मिळेल. आणि एकंदरीत हा भाग तुमचा कव्हर झाल्यानंतर थोडंसं तुम्हाला जिओग्राफी सब्जेक्ट बद्दल समजायला लागेल की त्याच्यामध्ये नेमकं काय पाहायचं आहे. थोड्याशा गोष्टी तुम्हाला कळायला लागतील. लक्षात येतं ना काय सांगतोय ते. तर या पद्धतीनं हा पहिला टॉपिक असणार आहे. त्याच्या खालीला महाराष्ट्राचे स्थान विस्तार हा पहिला टॉपिक. याच्यामधला पहिला महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार. महाराष्ट्राचे स्थान व विस्तार. महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार.
त्यामध्ये काय काय कव्हर करायचंय बघा. त्यामध्ये पहिल्या टॉपिकला डॅश करून लिहिलं तरी चालेल. आता इथं पॉइंट देण्याच्या ऐवजी असे डॅश करा आणि लिहा टायटल काय काय पाहायचंय. पहिल्या टॉपिकला महाराष्ट्र शब्दाची, त्यामध्ये पहिल्या टॉपिकला महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती व अर्थ. व्युत्पत्ती शब्द याच पद्धतीने आहे. व्युत्पत्ती व अर्थ. महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती व अर्थ. व्युत्पत्ती व अर्थ म्हणजे महाराष्ट्र शब्द हा शब्द नेमका निर्माण कसा झालेला आहे याचा अभ्यास तुम्हाला कुठे मिळेल या व्युत्पत्तीमध्ये. आणि महाराष्ट्र शब्दाचा अर्थ काय होतो याची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल. कारण आपण अभ्यासक्रम सुरू कुठून केलेला आहे तर महाराष्ट्राचा भूगोल या ठिकाणाहून केलेला आहे. त्यानंतर दुसरा टॉपिक घ्या त्याच्यामध्ये महाराष्ट्र निर्मितीचे टप्पे. महाराष्ट्र निर्मितीचे टप्पे हे दुसऱ्या टॉपिक मध्ये अभ्यासलं जाईल. महाराष्ट्र निर्मितीचे टप्पे हे दुसऱ्या टॉपिक मध्ये अभ्यासलं जाईल. महाराष्ट्र निर्मितीचे टप्पे म्हणजेच काय की आता सध्या आपण महाराष्ट्र जो अभ्यासतो तो नेमका निर्माण कसा झाला याबद्दलचा अभ्यास करायचा. मग याच्यामध्ये कशाचा अभ्यास येतो बघा की आपला महाराष्ट्र जो आहे तो निर्माण कधी झालेला आहे. महाराष्ट्र निर्माण कधी झालेला आहे ते 1947 ला असं उत्तर देऊ शकता पण ते चुकीचं आहे. महाराष्ट्र निर्माण झालेला आहे कधी आहे जो आता सध्या आहे हा 1 मे 1960 ला निर्माण झालेला आहे. कधी निर्माण झालेला आहे 1 मे 1960 ला. इथून पाठीमागं जायचं. कधीपर्यंत जायचं तर जोपर्यंत आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल होत आहेत. विशेषतः ब्रिटिश इंडिया जो आहे तो ब्रिटिश इंडिया या ठिकाणी समजावून घेण्याचा प्रयत्न करायचा. ब्रिटिश इंडिया म्हणजेच काय तुम्हाला माहिती आहे. आपल्यावरती राज्य जे आहे ते कोणाचं होतं ब्रिटिशांचे होतं. आणि या ब्रिटिशांच्या राज्यामध्ये आपला महाराष्ट्र नेमकं कुठं होतं त्याला नाव काय होतं त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रदेश होते त्यांनी स्वातंत्र्य कसं दिलं त्याचं नाव बदलत कसं केलं याबद्दलच्या माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. आणि त्या टप्प्यांमध्ये नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला महाराष्ट्र नेमका कोणत्या स्थितीमध्ये होता याबद्दलच्या सर्व गोष्टी अभ्यासायच्या. आणि या सर्व गोष्टी अभ्यासल्या की मग महाराष्ट्राची निर्मितीचे टप्पे तुम्हाला त्या ठिकाणी कव्हर होतात. यामध्ये बॉम्बे स्टेट काय होतं, द्विभाषिक मुंबई राज्य काय होतं, मुंबई इलाखा हा प्रकार काय होता, बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणजे नेमकं काय. त्या ठिकाणी आपण बघतो की पुण्यामध्ये पेशवाई होती ही पेशवाई गेली म्हणजे काय अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळतील. जेवढ्या जॉग्राफीच्या अँगलनं महत्वाच्या आहेत त्या इतिहासाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही. म्हणजे बाजीराव कोण होता, पहिल्या बाजीरावाने काय केलं, दुसऱ्या बाजीरावाने काय केलं, बाजीराव मस्तानी कोण होती, हे सगळे प्रकार अभ्यासाचे कुठे आहेत तर इतिहासामध्ये. जॉग्राफीचा पार्ट तो नाही. जेवढे जॉग्राफीचे पार्ट आहेत तेवढे मी तुम्हाला सांगेल की एक्झॅक्ट ब्रिटिशांनी तो भाग कधी मिळवला आणि त्याच्यामध्ये कोणतं क्षेत्र होतं, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा संबंध काय, गुजरात आणि महाराष्ट्राचा संबंध काय, आणि पाकिस्तान मधला सिंध नावाचा प्रदेश आहे याचा महाराष्ट्राशी संबंध काय, एवढ्या सगळ्या गोष्टी जॉग्राफीच्या अँगलनं कव्हर होतात. तेवढा भाग संपला की मग या ठिकाणी महाराष्ट्र निर्मितीचे टप्पे तुम्हाला व्यवस्थित समजतात. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे त्याच्यामध्ये तो लिहा त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार. महाराष्ट्राचे स्थान व विस्तार. महाराष्ट्राचे स्थान व विस्तार असा तिसरा टॉपिक त्याच्यामध्ये असेल. महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार. त्यानंतर त्याच्या पुढचा टॉपिक आहे आता महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की काय बघायचंय तर या ठिकाणी की अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार. कारण मला माहिती आहे की तुम्ही अभ्यास करताना की अक्षवृत्त आणि रेखावृत्ती अभ्यासलेली नसतात किंवा अभ्यासली जरी असली तरी पाठ केलेली असतात. त्याची योग्य कन्सेप्ट जी आहे ती आपल्याला कळलेली नसते. आणि परीक्षक जो आहे पेपर सेटर जो आहे तो नेमकं हे शोधतो. काय विचारतो की याच्यातलीच काहीतरी बेसिक कन्सेप्ट की पृथ्वीचे भाग खालीलपैकी कोणी केलेले आहेत. 2 भाग कोणी केलेले आहेत. ऑप्शन नंबर 1 रेखावृत्तानं, ऑप्शन नंबर 2 अक्षवृत्तानं, ऑप्शन नंबर 3 विषुववृत्तानं आणि ऑप्शन नंबर 4 कर्कवृत्तानं पैकी एक उत्तर लिहायचं असतं. आता ज्यांना माहिती आहे त्याच्यासाठी किती सोपा प्रश्न आहे. पण ज्याने हे कधी वाचलेलंच नाही अक्षवृत्त आणि रेखावृत्त ज्याला काहीच माहिती नाहीये तो उत्तर कसा लिहितो तर बघतो इकडे तिकडं आणि या पद्धतीने काहीतरी टिक करतो आणि या पद्धतीने बरोबर येतीलच उत्तर याची काही शाश्वती नसते. तर यासाठी मी या ठिकाणी महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार समजावून सांगताना तुम्हाला रेखावृत्त म्हणजेच काय सांगेल, अक्षवृत्त म्हणजेच काय सांगेल, कर्कवृत्त हा काय प्रकार आहे, मकरवृत्त हा काय प्रकार आहे, पृथ्वीवरती एकूण रेखावृत्त किती आहेत, पृथ्वीवरती एकूण अक्षवृत्त किती आहेत, या सर्व बेसिक गोष्टी सांगेल. आणि मग त्यामध्ये आपला नेमका महाराष्ट्र कुठं आहे याच्यावरून तुमचं स्थान आणि विस्तार क्लिअर होईल.
याच्यावरती नक्की पेपर जर तुम्ही ओपन केला ना, सरळ सेवेवरती त्याच्यावरती जास्त क्वेश्चन असतात. थोडंसं PSI STI आणि राज्यसेवेकडे जातं, कारण त्यांना माहिती असते यांनी हे वाचलेलं आहे, त्याला ते थोडं ऍप्लिकेशन विचारतात. पण सरळ सेवेमध्ये त्याच्यावरती जास्त क्वेश्चन आहे. तुम्ही पेपर ओपन करा, दिसेल लगेच तुम्हाला की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ सांगा. क्षेत्रफळाच्या क्रमाने महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक आहे क्षेत्रफळाचा विचार केला असता. त्यानंतर अजून काय की किती अक्षवृत्तादरम्यान हा महाराष्ट्र वसलेला आहे, किती रेखावृत्तादरम्यान हा महाराष्ट्र वसलेला आहे, अशा पद्धतीचे क्वेश्चन त्यामध्ये येतात. हाच क्वेश्चन राज्यसेवेच्या बाबतीत कसा विचारतात बघा, की महाराष्ट्राचं लोकेशन या पद्धतीने आहे किंवा महाराष्ट्रातलं पुणे हे या रेखावृत्तावरती वसलेलं आहे. भारतामधली अजून शहरं सांगा की याच रेखावृत्तावरती आहेत आणि यांचं लोकेशन सुद्धा पुण्याप्रमाणेच आहे. आणि मग काहीतरी दिले असतात की जयपूर, त्यानंतर भोपाळ, त्यानंतर गुजरातमधलं अहमदाबाद, सुरत, खाली बेंगळूर, त्यानंतर कोची, त्यानंतर अजून 2-4 शहरं त्याच्यामध्ये लिहितात आणि मग खाली पर्याय बनवतात. या पद्धतीने माहिती तीच, फक्त काय करायचं की प्रश्नाचा अँगल चेंज करायचा. त्यामुळे काय करायचं की अभ्यास करतानाच व्यवस्थित करा. त्या पद्धतीने जसा वेळ मिळेल, आता उलट सरळ सेवावाल्यांकडे तर भरपूर वेळ आहे, कारण पाठीमागं 2 वर्ष झाले ऍडच नाहीये आणि पुढेही कधी येईल याच्याबद्दल काही माहिती नाहीये. त्यामुळे अभ्यास थोडासा विस्तारला पाहिजे, कारण सरळ सेवावाल्यांसाठी भीती काय मी तुम्हाला सांगितलं की हे UPSC वाले गावाकडून पुण्यामध्ये UPSC करण्यासाठी आलेला असतो, पण पाठीमागच्या वर्षामध्ये रिझल्ट न आल्यामुळे तो सरळ सेवेकडे सुद्धा पाहतो. आणि त्यामुळे आपला अभ्यास जर पक्का असेल तरच आपल्याला पोस्ट मिळू शकते. या पद्धतीने तुम्ही याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. व्युत्पत्ती व अर्थ, महाराष्ट्र निर्मितीचे टप्पे, महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार, त्यानंतरच्या पुढच्या टॉपिकला महाराष्ट्राचे क्षेत्रफळ. पुढच्या टॉपिकला महाराष्ट्राचे क्षेत्रफळ, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ या बाबी तुम्हाला त्यामध्ये समजावून सांगेल. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ. त्यानंतर त्याच्या पुढे काय असेल बघा की महाराष्ट्राच्या राजकीय सीमा, महाराष्ट्राच्या राजकीय सीमा. म्हणजे हळूहळू आता आपण पुढे जाणार आहोत. महाराष्ट्राच्या राजकीय सीमा आणि त्याच्या खालीला महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा, महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा, महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा. बघा पुन्हा एकदा, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ, त्याच्या खाली लिहिलं महाराष्ट्राच्या राजकीय सीमा आणि त्याच्या खाली लिहिलं महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा. आता बघा या ठिकाणी काय नेमके प्रॉब्लेम होतात. मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की राजकीय सीमा म्हणजे काय आणि नैसर्गिक सीमा म्हणजेच काय, आणि मग इथून आपल्या अभ्यासाला सुरुवात होते. माझा जास्त भर हा कन्सेप्ट वरती असेल, संबोध क्लिअर करण्यावरती असेल. कधी कधी एखादी गोष्ट सांगायची राहिली तरी सुद्धा तुम्ही पुस्तकातून मिळवू शकता, इथपर्यंत मी तुम्हाला घेऊन गेलेलं असेल. बघा नैसर्गिक सीमा म्हणजे काय असतं की ज्या निसर्गता निर्माण होतात, आणि राजकीय सीमा म्हणजेच काय असतं की ज्या मानव निर्मित असतात, मानवानं प्रशासनासाठी, सरकारनं प्रशासनासाठी निर्माण केलेल्या असतात. उदाहरणार्थ महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांची सीमा निसर्गानं निर्माण केली आहे का मानवानं निर्माण केली आहे? सरकारनं निर्माण केली आहे. सरकारनं निर्माण केली, म्हणजे ही जी सीमा आहे याला काय म्हणणार आपण? राजकीय सीमा असं म्हणणार. किंवा पुणे आणि सातारा यांच्यामध्ये जी बाउंड्री आहे ती निसर्गानं निर्माण केली का प्रशासनानं निर्माण केली आहे? प्रशासनानं निर्माण केली, याला तुम्ही काय म्हणणार? राजकीय सीमा असं म्हणणार. आणि भारत आणि चीन यांच्यामध्ये जो हिमालय आहे किंवा या ठिकाणी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये जो सातपुडा पर्वत आहे तो प्रशासनानं निर्माण केलाय, सरकारनं निर्माण केलाय, मानवानं निर्माण केलाय का निसर्गानं निर्माण केलाय? निसर्गानं निर्माण केलाय, बरोबर की नाही? याला काय म्हणायचं? नैसर्गिक सीमा असं म्हणायचं. मग याच पद्धतीचे प्रश्न असतात. प्रश्न असतो की महाराष्ट्राच्या उत्तरेकडे खालीलपैकी कोणती नैसर्गिक सीमा आहे? ऑप्शन नंबर 1 मध्य प्रदेश, ऑप्शन नंबर 2 सातपुडा पर्वत, ऑप्शन नंबर 3 सह्याद्री पर्वत आणि ऑप्शन नंबर 4 छत्तीसगड. अशा पद्धतीने 4 ऑप्शन दिलेले असतात आणि उत्तर लिहायचं असतं. आनंद होतो असा प्रश्न वाचून, कारण उत्तर पाठ करून ठेवलेलं असतं की महाराष्ट्राच्या उत्तरेकडे काय? मध्य प्रदेश. उत्तर टिक करून येतो, जे उत्तर चुकीचं आहे. पुढे वाचलेलंच नसतं. त्यानं काय विचारले आपल्याला? नैसर्गिक सीमा विचारलेल्या आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे मध्य प्रदेश आहे, पण हे राजकीय सीमेमध्ये येईल. महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमेमध्ये उत्तर काय आलं असतं त्याचं? सातपुडा पर्वत. आता काहींची स्थिती अशी आहे की सातपुडाही माहिती नाही, मध्य प्रदेशही माहिती नाही, त्यांनी मात्र थोडा वेळ थांबायचं, म्हणजे पुढचे टॉपिक क्लिअर होईपर्यंत. एकदा क्लिअर झाले की कळेल की सातपुडा काय आहे, मध्य प्रदेश काय. मी फक्त काय करतोय की याच्यामध्ये काय अभ्यासायचं याची माहिती करून देतोय. आणि त्याच गोष्टी बघा हेच पेपरला आहे
याच्यापेक्षा वेगळं ते तुम्ही खूप हसी मजाक करत राहिले ना, क्लासमधले फक्त जोकच लक्षात राहतात, बाकी कंटेंट मात्र सगळा विसरून गेलेला असतो. आणि पेपरमध्ये उलट होतं, हे जोक काय पेपरमध्ये विचारत नाहीत, कंटेंट विचारतात की जो आपण विसरून गेलेला असतो. आणि मग आपली मदत याच्यावरतीच असते. आताची स्थिती पाहिली तर प्रकार असा असतो की सर ऍड कधी येणारे वगैरे वगैरे, आणि मग एकदाची ती ऍड येते. अशा पद्धतीने अभ्यास जर चांगला केलेला नसेल तर ती ऍड निघून जाते. पुन्हा चेहऱ्यावरती मोठं प्रश्नचिन्ह आणि दुसऱ्या दिवशी हाच प्रश्न की सर पुढच्या वर्षीची ऍड कधी. त्यासाठी मला हेच म्हणायचं की ऍड काढणारी यंत्रणा आपण नाही आहोत, ऍड काढणारे कोण? सरकार. त्यामध्ये एखादा महिना 2 महिने इकडे तिकडे होऊ शकतं. उलट अभ्यासासाठी चांगला आहे या पद्धतीने अभ्यास करायचा. अभ्यास काहीच नसतो त्याला सगळ्यात जास्त टेन्शन असते की ऍड कधी येणार, बरोबर की. त्याने तर बिलकुल विचारच करायचा नाही, त्याने तर आपलं डोकं जे आहे ते पुस्तकातून वर काढायला वेळ नाही, या पद्धतीने त्या पुस्तकामध्ये बघायचं. पेपर तुम्हाला पेपर बऱ्याचशा पद्धतीने गाईड करतात की आपण किती तयारी केली, या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू माहिती करून देणारच आहे. बघा, मला सांगायचं होतं अशा कन्सेप्ट तुम्ही अभ्यास चला. अजून काय अभ्यासायचं लिहा खाली. अजून काय अभ्यासायचं आहे? महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या सीमा. महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या सीमा. महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या सीमा. महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या सीमा म्हणजे कोणता जिल्हा कोणत्या जिल्ह्याला लागून आहे. पाठीमागे एकदा पीएसआयला प्रश्न आला होता. प्रश्न असा होता की अहमदनगर जिल्हा जो आहे त्या अहमदनगर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न होता की पुणे जिल्हा, या पुणे जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा आहे. अजून एका एक्झाम मध्ये प्रश्न होता, असा एक जिल्ह्याचा मॅप दिला होता आणि हा मॅप जो आहे तो कोणत्या जिल्ह्याचा आहे असा प्रश्न विचारला होता. लक्षात येते काय सांगतोय? किंवा मॅप वरती जास्त भर देतात. त्यामुळे मी सुरुवात करताना सब्जेक्टला सुरुवात करताना असं सांगितलं की मॅप रिडिंग खूप महत्वाचं आहे. त्यामध्ये जिल्हे, तालुके, राज्य ते खूप व्यवस्थित समजावून घेणं गरजेचं आहे. जेवढं व्यवस्थित समजेल त्या पद्धतीने तुम्हाला हे प्रश्नांची उत्तरं देता येणार आहेत. तर या ठिकाणी राजकीय, नैसर्गिक आणि खाली जिल्हा या बाबी कव्हर केल्या असतील. आणि सगळ्यात शेवटी हा बघ तिथं टॉपिक कोणता असेल की पाठीमागच्या एक्झामला विचारलेले प्रश्न आणि सराव प्रश्न. सगळ्यात शेवटी टॉपिक नाहीये, याच्यावरती प्रश्न असतील. की पाठीमागच्या एक्झामला आलेले क्वेश्चन आणि सराव क्वेश्चन या पद्धतीने हा टॉपिक जो आहे तो कव्हर केलेला असेल. सराव क्वेश्चन या पद्धतीने हा टॉपिक जो आहे तो कव्हर केलेला असेल. तर बघा, खरं तर आज या ठिकाणी मी जास्त पुढे जात नाही, कारण लाईव्ह जे आहेत त्या लाईव्हला प्रॉब्लेम असेल काही, तर उद्या मात्र ते त्यांचा प्रॉब्लेम जो आहे तो कव्हर करतील. बाकी काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त आपलं इंटरनेटचं स्पीड जे आहे ते थोडं जास्त स्पीडचं इंटरनेट तुम्ही परचेस करा आणि त्याच्या पुढे जाऊन फक्त इंटरनेट लेक्चर पाहण्यासाठीच वापरा. नाहीतर डेटा तिकडे दुसराच कशासाठी तरी संपवला असेल आणि इकडे लेक्चरला जॉईन होताना तिथं मात्र दाखवलं असेल की आपलं आजचं लिमिट जे आहे ते संपलेलं आहे. तर अशा पद्धतीने करू नका. आज मी जास्त काही घेणार नाहीये, फक्त मी तुम्हाला अभ्यासक्रमाची ओळख करून दिली आणि जो आपण सिलेबस कव्हर करणार आहे त्याचं टायटल दिलेलं आहे. आणि याच्या पुढे जाऊन थोडीशी माहिती खरं सांगायची राहिली की एवढं सगळं सांगितल्यानंतर एक मनामध्ये प्रश्न असतो की सर रेफरन्स मटेरियल काय वाचायचं. आता खरं तर हे नोट्स तुमच्यासाठी खूप महत्वाची मदत करतील, हेच तुमचं रेफरन्स मटेरियल असेल. पण तरी तुम्हाला मोह आवरला नाहीच, म्हणजे काहीतरी वाचावं असं वाटतंय, तर त्यावेळी काय वाचायचं बघा की या बाबतीत थोडंसं गरीब राहायचं. गरीब म्हणजे कळतं ना, या गरीबाचा शब्द, या गरीब या शब्दाचा अर्थ मला असा वापरायचा आहे. बरेचसे लोक या स्पर्धा परीक्षांमध्ये अशी आहेत की घरी एवढी पुस्तक आणून ठेवलीत की अक्षरशः घरी लायब्ररी बनवली. या पुस्तकांकडे पाहिलं तर प्रकार असा आहे की एखादी 10 पोरं गरीबाचे अधिकारी होतील अशा पद्धतीची पुस्तक आहेत, पण याला काय पोस्ट मिळाली. तर या प्रकारामध्ये आपण जायचं नाही. पुस्तक घेताना 10 वेळा विचार करायचा, किंवा त्याच्या पुढचं सेगमेंट, एक पुस्तक 10 वेळा वाचायचं. यासाठी पुस्तकांची संख्या वाढली नाही पाहिजे. जिओग्राफीसाठी काय खरेदी करायचं, तर सुरुवातीला फक्त आणि फक्त स्टेट बोर्ड पासून सुरुवात करायची. त्यामध्ये स्टेट बोर्ड वाचताना कितवी पर्यंत वाचायची, तर 12वी पर्यंत, जे बालभारतीकडून पब्लिश केली जातात. सध्या पीडीएफ स्वरूपात सुद्धा अवेलेबल आहेत आणि मार्केटमध्ये किंवा बाजूचे एखादं कोण शाळेमध्ये जात असेल तर त्याच्याशी गोड बोलून ते पुस्तक घ्या, वाचून मात्र त्याला परत देऊन टाका. तर या पद्धतीने ही पाठ्यपुस्तकं कुठून, तर 6वी पासून 12वी पर्यंत. आता याच्यामध्ये मात्र 2 प्रकार करायचे. जर आपल्याला एमपीएससीच्या एक्झाम द्यायच्या असतील तरच आपण 12वी पर्यंत जाणार आहोत. पण फक्त आपल्याला सरळ सेवा द्यायच्या असतील, कोणत्या सरळ सेवा, की यामध्ये ज्या जिल्हा निवड मंडळाकडून किंवा महापोर्टल कडून घेतल्या जातात, यासाठी 12वी पर्यंत जाण्याची गरज नाही, त्यांनी मात्र 10वी पर्यंत जायचं. म्हणजे ज्याला एमपीएससी करायची आहे, ज्याला एमपीएससीच्या एक्झाम द्यायच्या त्यांनी 12वी पर्यंत, आणि ज्याला सरळ सेवा द्यायची आहे त्यांनी मात्र काय करायचं, 10वी पर्यंत अभ्यास करायचा. हे त्याच्यासाठी बेसिक मटेरियल असेल. आणि मग त्यानंतर काय करायचं, त्यानं सरळ सेवेवाल्यानं ऍडिशनल महाराष्ट्राचं पुस्तक जे आहे ते खरेदी करायचं. त्याच्यासाठी 2 पुस्तक आहेत, त्यापैकी एक घेतलं तरी चालेल. ते म्हणजे एक दीपस्तंभ किंवा 37चा महाराष्ट्र.
या दोन्हीपैकी कोणतेही एक घ्या. हे सरळ सेवेवाल्यांसाठी सुद्धा आणि बाकी एमपीएससी करणाऱ्यांसाठी सुद्धा महाराष्ट्राचं भूगोल या दोनपैकी एका पुस्तकातून तुमचा खूप व्यवस्थित कव्हर होतो. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं अजून ऍडिशनल मटेरियल सध्या काय वाचायचं, तर जे एमपीएससी करणार आहेत सरळ सेवेसाठी हे भरपूर झालं. जे एमपीएससी करणार आहेत त्यांनी काय करायचं, इयत्ता 9वी आणि इयत्ता 11वी याचं एनसीईआरटीचं बुक वाचायचं. जसं महाराष्ट्र बोर्ड आहे की नाही तसं एक सेंट्रलचं एनसीईआरटी या नावानं बोर्ड आहे, त्यांचे 2 पुस्तकं आहेत, एक 9वीचं आणि एक 11वीचं. तर एवढी 2 पुस्तकं वाचली की तुमचं एमपीएससीचा ग्रुप बीचा आणि एमपीएससी कडून घेतलेल्या सरळ सेवा याचा अभ्यास होऊन जातो. यापेक्षा जास्त स्टडी मटेरियल सध्या जवळ ठेवू नका. मी क्रमाक्रमाने तुम्हाला सांगत जाईल या टॉपिकसाठी या पुस्तकातून हा चॅप्टर करा आणि अशा पद्धतीने तुमचा सगळा सिलेबस जो आहे तो कव्हर करून देईल. आणि या पद्धतीनं हा टॉपिक जो आहे तो सुद्धा तुमचा हळूहळू कव्हर होऊन जाईल. सुरुवात मात्र आपली महाराष्ट्रापासून असणार आहे. आज सिलेबसची फक्त ओळख करून दिली, आपण काय पाहणार आहे हे सांगितलं. उद्या मात्र मी बाकी गोष्टींवरती जास्त वेळ न घालवता डायरेक्ट आत्ताचे तुम्हाला सांगितलं ते टॉपिक सुरू करेल आणि या पद्धतीने आपण पुढचे काही दिवस चालू ठेवणार आहे. ज्यांना लाईव्हला प्रॉब्लेम आले त्यांनी मात्र मला कॉल करू शकता आणि नेमके काय प्रॉब्लेम आले याच्याबद्दल डिस्कस करू शकता. जे ऑफलाईनला पाहतात त्यांनी मात्र उद्यापासून बरोबर 6:30ला या. बरोबर 6:30ला मी लेक्चर सुरू करेल आणि बघू आपण पुढे काय प्रॉब्लेम येतात का. या पद्धतीने 8, 8:15 जास्तीत जास्त 8:30 पर्यंत मी तुम्हाला सोडून देईल. चला या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.